अभिनेत्री आपण बघितलं की असं वाटतं ना, अरे किती सुंदर दिसते, किती गोरीपान आहे, या जाती कुळातली आहे, एखाद्या खेड्यातनं किंवा एखाद्या भागातनं आलेली पोरगी आहे, तिला सामावून न घेणं आणि अचानक एक व्यक्ती येते आणि ती म्हणते तुम्ही त्या सर्कलमध्ये जरा बाहेर बसा. नवीन टॅलेंटला घेऊन आपण एक सुपर डुपर हिट फिल्म करू शकतो किंवा एक खूप चांगला चित्रपट करू शकतो, असं नाही होत. आणि एवढे गट्स दिसत नाहीत मला मराठीत तरी, नाही दिसत आहेत आत्ता. खूप चांगली चांगली नावं आहेत, पण मी ती घेऊन त्यांना रागवण्यापेक्षा त्यांना विनवणी करू शकते की प्लीज याच्यावरती तुम्ही विचार करा. नमस्कार, मी माधुरी पवार. आज जगात म्हणेन माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणा किंवा माझ्या आजूबाजूची सगळी जी माणसं आहेत जी मला जाणतात, ओळखतात आणि अशी जी आहेत ती मला पर्सनली ओळखत नाहीत, पण भाग्यवान आहे की लांब राहूनसुद्धा मला ओळखतात. अशा सगळ्यांना माझा नमस्कार. आज अनटोल्ड स्टोरीमध्ये येण्याचं भाग्य लाभलं आणि हे खरंच खूप भाग्यवान गोष्ट वाटते, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप स्टोरी या अनटोल्ड असतात. त्यांना कुठेतरी मांडण्याचा प्लॅटफॉर्म नाही मिळत, पण आज मिळाला आहे तर मला खूप गोष्टी सांगायला नक्की आवडतील. मी जन्माला आले खूप सामान्य कुटुंबात. माझे आईवडील अगदी साधे आहेत. माझी आई फार फार तर अगदी 2री-3री शिकली असेल. माझे बाबा 7वीपर्यंत शिकलेत. पण शिक्षण हेच माणसाचं व्यक्तिमत्व घडवतं असं नाही, कारण मला त्यांच्या दोघांकडे बघून असं वाटतं ही दोघं अफलातून फ्री माइंडसेटवाली माणसं आहेत माझ्या आयुष्यात. म्हणजे कधीही डॉमिनेटिंग नाही वागली. एक मुलगी आहे मग तिला 7च्या आत घरात बोलवणं असेल किंवा काही गोष्टी करायला न देणं असेल, हे कधीच घडलं नाही माझ्या बाबतीत. माझं बालपणापासूनच मी बोल्ड राहिले. म्हणजे मी बिनधास्त आहे माझ्या जन्मापासूनच मी म्हणेन, आणि मी बॉसी आहे आणि जे आहे ते आहे. कारण घरातल्यांना खूप जणांना ते सहन पण करावं लागतं. शिक्षणाच्या बाबतीत मी पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले, कारण शिक्षणाची गोडी लागण्यामागचं कारण एक फार स्पेशल होतं. जेव्हा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड हे शिक्षणाच्या याच्यात असतं तेव्हा, किंवा घरात खूप शिकलेली माणसं असतात तेव्हा वेगळं असतं, पण घरात जेव्हा तुमच्या कोणी शिकलेलं नसतं, एक चांगलं शिक्षण घेणं वगैरे हा जो काय प्रकार आहे तेव्हा नसतं, तेव्हा तुम्ही जास्त ॲम्बिशियस असता. आणि मी तशीच होते. मला लहानपणापासून शिक्षणाची गोडी खूप होती आणि मला टॉपला राहायचं होतं. मला पायनियर व्हायला जास्त आवडतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहायला आवडतं. बालपणातलं स्ट्रगल म्हणजे अशा गोष्टी आहेत की एकतर आमचं जे घर होतं ते एक पत्र्याची खोली होती आणि ज्या एरियामध्ये मी राहायचे तिथं खूप सारा दंगा असायचा आणि मी लहानपणापासून मला अभ्यास करायला खूप आवडायचा, पण त्या दंग्यात अभ्यास व्हायचा नाही कधी कधी. मग काय करायचं तर आमच्या घरात पप्पा माझे गवंडी काम करायचे. अजूनही त्यांना वाटलं तर अजूनही करतात. म्हणजे आम्ही अवॉइड करतो पण ते अजूनही करतात, त्यांचं ते काम आहे. तर मग त्यावेळेस त्यांची एक शिडी असायची. म्हणजे गवंडी काम करताना शिडी वगैरे लावतात नाही का, वरती चढतात, वरचं ते पायाड वगैरे बांधतात तसं. तर ती शिडी असायची आणि मग ती शिडी लावायची मी आणि मग शिडीने वरती जायचे आणि पत्र्यावरती बसायचे आणि मग शांततेत असं वाटायचं मला अभ्यास होतोय माझा, आणि वरून सगळं बघायला मिळायचं मला. किती घरं आहेत, किती किती जण आहेत, मग कोण कुठे, अरे हे इथं आहे ते तिथं आहे, आणि ते करत करत अभ्यास. म्हणजे असं वाटतं की त्यावेळेस जास्त जग बघायला मिळालं. ते पत्र्याच्या शेडमध्ये राहणं असेल, ते पत्र्यावरती बसून अभ्यास करणं असेल, हे सगळं जे आहे, किंवा ते बाजारातून आणताना ते चिरमुऱ्याचे पाकिट जे यायचं घरी त्याची वाट बघणं असेल, घरामध्ये म्हणजे आता खूप छान कपडे घालतो, मग त्यावेळेस जुना बाजार वगैरे असं लागतो तिथे, मग काही कपडे अरे हे चांगलं आहे की काही नाही प्रॉब्लेम घालायला, मग ते सेकंड हँड जे कपडे आहेत ते घरी आणलेले असायचे ते घालायचे असू दे, किंवा शेजाऱ्यांनी कपडे दिले कुठले तर ते घालायचे असू, ते घातल्यानंतर ते बघायला पण आवडायचं, अरे नवीन कपड्यासारखा आनंद वाटायचा. आज किती लॅविशनेस असेल किंवा एक छान वाटत असेल, आज 10,000चा ड्रेस घातला तरी एवढं वाटत नाही आपल्याला, पण त्यावेळेस ती गोष्ट केलेली असल्यामुळं आज जे काही भोगतोय आपण किंवा जे काही यश आहे त्याची जाणीव जास्त जाणवते मला. तर हा संघर्ष खूप छोट्या छोट्या गोष्टीतून येतो. म्हणजे आता जेव्हा ग्रो अप होत होते,
शाळेमध्ये जेवढ्या वह्या पाहिजेत तेवढ्या नसतील तर काय करायचं? मग एकाच वहीमध्ये असे पार्ट करायचे वेगवेगळे. हे मराठी, मग मध्ये पार्ट करायचा, कागद दुमडवायचा, हा हे गणित, हे करायचं, हा भूगोल, हा मग हे विज्ञान. एका वहीत ते ॲडजस्ट करायचं. ही ॲडजस्टमेंट लहानपणापासूनच कळाली. आई-बाबा जेव्हा रविवारच्या बाजाराला जायचे, म्हणजे आमच्या इकडे रविवारी बाजार असतो, तेव्हा मी आणि माझा भाऊ घरी असायचे. तेव्हा वाट बघायचो आम्ही, आज रविवार, आज खायला काय आणणार आहेत मम्मी-पप्पा. तर तुम्हाला माहिती असेल का नसेल, पण आपण बघा एक चिरमुऱ्याचं पॉकेट असतं, असं पॉकेट नाही म्हणता येत, वरती गाठ बांधलेली असते, चिरमुरे असतात खाली, वरती फरसाण असतं आणि ते ₹5 ला मिळायचं त्यावेळेस. त्या ₹5च्या चिरमुऱ्या आणि फरसाणसाठी रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही दोघं वाट बघायचो असतं, की मम्मी-पप्पा कधी बाजाराच्या 2 पिशव्या घेऊन येणार आणि आम्हाला ते खायला मिळणार आहे. आत्ता कितीही मॉल्समध्ये गेल्यावरती कितीही चांगलं खाणं असेल, ट्रीट असेल, त्याची जी सर आहे त्या चिरमुऱ्याची, ती आत्ता कशालाच येत नाही. मी खूप ठिकाणी जाते, पण ते आठवल्यावर त्याचा एक वेगळाच स्मेल, एक वेगळाच अनुभव त्या अं, आठवणींचा तो वेगळाच देऊन जातो. मी बहुतेक 4थीत असेन, 4थीमध्ये असताना माझ्या वेळेस लहानपणी खूप सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे वेगवेगळे. वेगवेगळ्या ठिकाणी सोसायटीजमध्ये कॉम्पिटिशन्स वगैरे व्हायचे आणि तेव्हा मला भाग घ्यायचा होता. पण आता मला डान्स करायचा आहे तर मला कपडे पाहिजेत चांगले. मी स्टेजवरती डान्स करणार आणि मला आठवतंय मी नाच रे मोरा हे गाणं होतं आणि मी माझ्या बाबांना सांगितलं, की "पप्पा मला याच्यावरती डान्स करायचं, इथे-इथं असं-असं आहे, कार्यक्रम आहे ना, आपण करूया का?" तर पप्पा म्हणाले, "हां, कर ना बेटा, काही प्रॉब्लेम नाही." आई म्हटली. बोललो, "मला ड्रेस नाही आहे, मला कपडे नाही आहेत." मला खूप अभिमान वाटतो हे सांगताना, की आपला बाप जेव्हा दुसऱ्यांच्या घराच्या विटा उचलत असतो आणि तो उचलताना सुद्धा त्याच्या अंगात एवढी धमक असते, की आपलं बाळ जेव्हा म्हणतो, तेव्हा तो हो म्हणतो डायरेक्टली, पुढचा मागचा न विचार करता. माझे आई-वडील मला घेऊन गेले. आमच्या साताऱ्यात खनाळी म्हणून आहे, जिथं कपड्यांचं शॉप आहे आणि मला तिथं घेऊन गेले दोघं. मग आम्ही दुकानं शोधली. मग हा ड्रेस नाही, मग तो ड्रेस नाही, मग तो ड्रेस नाही. मग एक ड्रेस आम्हाला पास पडला. थोडा महाग असेल त्या हिशोबाने त्या काळाच्या. तरीही माझ्या वडिलांनी तो घेतला मला. माझ्या आईने छान मेकअप केला. त्यावेळेस इथं असं लाल-लाल लावायची फार प्रथा होती. असं रूज लावणं, मग लिपस्टिक लावणं वगैरे असं करून आम्ही परफॉर्मन्सला गेलो आणि मी छान डान्स केला. माझा पहिला फोटो पेपरमध्ये आलेला तो होता, जेव्हा मी 4थीत होते आणि तेव्हाही वाक्य असं होतं, की नृत्य सादर करताना माधुरी पवार आणि आत्ताही मी वाचते, नृत्य सादर करताना माधुरी पवार. म्हणून मी वाटते, की मी जन्मताच सेलिब्रिटी आहे. मी जन्मताच कलाकार म्हणून आली आहे जन्माला आणि माझ्या आयुष्याचा हाच मोठो एम म्हणा, की त्याच्यासाठी मला जगायचं आहे आणि त्याच्यासाठी मला कितीही झगडावं लागलं तरी मी ती झगडणारी व्यक्ती आहे आणि मी झगडत आलेली आहे. भलेही माझं फॅमिली बॅकग्राऊंड कसंही असेल, कसं इन द सेन्स की जसं लोकांना पाहिजे असतं तसं नसेल तरी पण. पण माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे माझ्या आयुष्यात, की ज्यांनी मला स्वातंत्र्य दिलं. कारण मुलींना स्वातंत्र्य मिळणं हा खूप मोठा भाग आहे आणि त्याच्यासाठी झुंजायला लागतं प्रत्येक मुलीला. पण मला बहुतेक नाही झुंजावं लागलं त्यासाठी, कारण माझ्या आई-वडिलांनी तेवढा सपोर्ट केला मला, माझ्या कलेसाठी सपोर्ट केला. मला डान्स शिकायची खूप आवड होती लहानपणापासून. मला अभिनयाची खूप आवड होती लहानपणापासूनच. पण प्रत्येकाच्या आयुष्यात हे शिकण्यासाठी तुम्हाला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळेल, संधी मिळेल, असं खूप कमी झालं. मला लहानपणापासून क्लासिकल शिकायची फार इच्छा होती आणि मला क्लासिकल नृत्य कसं असतं किंवा काय त्याच्याबद्दलची वेगळी एक आस्था असते, तसं होत असते पहिल्यापासून. पण मग मला शिकायचं कुठे आहे? तर मग क्लासेस. आता त्यावेळेस एवढे क्लासेस वगैरे नव्हते. तर साताऱ्यातले एकच व्यक्ती होत्या पारसनीस मॅम. म्हणजे मी कानाला हात लावण्याचं कारण, की जरी त्यांनी मला शिकवलं नसेल, तर त्यांच्यामुळेच मी शिकले. त्यामुळे त्या माझ्यासाठी तेवढ्याच आहेत इम्पॉर्टंट. त्यांच्या इथं आम्ही गेलो. माझे आई-वडील मला घेऊन गेले आणि मग आमच्या मुलीला शिकायचं आहे. मग भरतनाट्यम वगैरे असं सगळं झालं. मग मला वाटलं तर मी जाणार आहे. मग पप्पा म्हटले, "तुमची फीज किती?" वगैरे. मग त्यांनी सांगितल्यावरती माझ्या आई-वडिलांचा चेहरा मी बघितला. कळालं मला, की ते अफोर्ड नाही करू शकत आहेत ती गोष्ट. मग त्या शिकवायच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्या शिकवायच्या.
तर ते बरोबर खिडक्या असायच्या मधल्या वरांड्यात वगैरे ते शिकवायच्या वगैरे. तर खूप वेळा मी सायकलवर जायचं शाळेत. माझी शाळा वगैरे झाली किंवा त्यांचा 2च दिवस असायचा. मग त्याच दिवशी फक्त यायचं बाहेर, तिथं सायकल लावायची आणि त्या काय शिकवतायत, कसं शिकवतायत ते बघायचं तिथनं आणि मग तो स्टान्स असा असतो. मग आता बेंडच झालं पाहिजे का ह्याच्यामध्ये, मग बेंड व्हायचं. मग त्याच्यानंतर हात स्ट्रेटच पाहिजेत का? म्हणजे मला फुलवाताई परवा कोरिओग्राफ करताना मला स्वतः म्हणाली, "तू भरतनाट्यम शिकली आहेस का? तुझे हात असे कसे काय जातात ती स्टेप करताना?" मी त्यांना नाही सांगितलं ती गोष्ट. पण हां, मी त्या क्लासच्या बाहेर उभा राहून असं चोरून बघून शिकले त्या गोष्टी. पण मला जर शिकायचं होतं मग काय करणार? त्यावेळेस दूरदर्शनला एक शो लागायचा संध्याकाळी. दूरदर्शन सगळ्यांच्या घरात टीव्हीला त्यावेळेस तोच चॅनल असायचा आणि तिथे संध्याकाळी 11 वाजता लागायचा. त्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्या ज्या क्लासिकल फॉर्म आहेत, म्हणजे भरतनाट्यम असेल, कथ्थक असेल, कुचिपुडी असेल, मणिपुरी असेल, सगळं शिकवायचे आणि तो 1 तासाचा कार्यक्रम असायचा. आता ते कळाल्यानंतर मी ठरवलं की हे बघून शिकायचं आपण मग. पण आमचं घर जे होतं ते एक खोली होती आणि ती ही पत्र्याची होती आणि पत्र्याची एक छोटी खोली, त्याच्यामध्ये तेवढाच टीव्ही, तिथंच किचन आणि तिथंच आम्ही खाली झोपायचो. बरं त्यावेळेस माणसं लवकर झोपायची, म्हणजे इतक्या लेट टीव्ही पण बघायचे नाहीत. पण नशिबाने आमच्या घरात टीव्ही होता, ही चांगली गोष्ट होती माझ्यासाठी. तर मग रात्री आई-बाबा वगैरे झोपले की त्यांच्या उशाशी असं मागे थोडा स्पेस असायचा आणि मग तिथं मी ते बघायचे आणि इकडे करायचे. आज भरतनाट्यम दाखवतात, अच्छा ह्याच्यातला फरक काय, अच्छा हा बेंड होऊन करतात, हे त्यावेळेस कळालं होतं मला. कथक काय आणि उभं राहून करतात, त्याचं अटायर कसं असतं, कॉस्ट्युम कसं असतं, त्याची हेअरस्टाईल कशी असते, डोळ्यांची लकब कशी असते, हे तेव्हापासून शिकायला सुरुवात केली. आजकालचे खूप सारे पॅरेंट्सना तक्रार असते, अरे आमचा मुलगा शिकला नाही, आमच्या मुलाला शिकायला मिळालं नाही, आमच्या मुलीला शिकायला मिळालं नाही. तुमच्यात जर तेवढी हिंमत असेल तर वेळ तुमचा तुम्ही काढू शकता, रस्ता तुमचा तुम्हाला सापडेल. फक्त तुम्हाला तो बघता आला पाहिजे आणि बघितल्यानंतर त्याच्यावरती चालता आलं पाहिजे, तर काही तुम्ही तुमच्या आयुष्यात करू शकता. तेव्हाची शिकलेली गोष्ट आत्ता कुठेही कुठल्याही फिल्मच्या वेळेस जेव्हा मी परफॉर्म करते किंवा कुठल्याही फिल्ममधलं एखादं गाणं असेल तेव्हा मी रिहर्सल करते, तेव्हा कुठलाही कोरिओग्राफर मला असं म्हणत नाही की अरे तू हे शिकले नाही आहेस का, हे तुला येत नाही आहे का. याचं उत्तर मला त्याच वेळेस मिळालं होतं, त्यामुळे मी ते शिकले आणि ते शिकल्यामुळं आज मी कुठलाही फॉर्म करू शकते आणि मला भीती नाही वाटत कुठल्याच गोष्टीची. तर हे सुरू झालं असं डान्सिकल प्रवास माझा. त्याच्याबरोबर शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. तर आमचे स्पर्धेचे जे काय प्रवास सुरू झाले ते मला असं वाटतं की मी 8वीला वगैरे असल्यापासून सुरू झाले. माझे बाबा, आमच्या घरी एक स्कूटर होती बजाज आणि त्याच्यावरून मला घेऊन जायचे वेगवेगळ्या, म्हणजे आता साताऱ्यातून बाहेर फलटणला आहे बाबा किंवा मग खटावला आहे, पुण्याला आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा भरवायचे लोकं आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला जिंकायचं आहे एवढंच माहीत असायचं मला. कधी पाहिलं नाही की त्या स्पर्धेचं बक्षीस किती आहे, मग त्या बक्षीसाठी जायचं किंवा ते कधीच पाहिलं नाही, कधीच तसं पॉम्पलेट पाहिलं नाही. ते पॉम्पलेट हातात आल्यावर किंवा तो एक स्पर्धेची ट्रॉफी आणि ते एक एन्व्हलप असायचा, तो हातात आल्यावरती मग कळायचं अरे एवढे पैसे मिळाले आपल्याला, हे त्यावेळेस कळायचं. ते हा जो प्रवास आहे तो तिथपासून सुरू झाला. माझे बाबा स्कूटर चालवायचे, मी मध्ये बसायचे, माझी आई मागे असायची आणि बॅग असायची जी अशी पकडून बसायची किंवा मी अशी पकडून बसायचे आणि मग तिथं पोचल्यावरती एक कुठली तरी अशी एक रूम असायची किंवा काहीतरी कसं असायचं, तिथं स्पेस दिलेला असायचा येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांना की तिथं खाली बसायचं आणि मग आपली बॅग उघडायची, बॅगेमधलं आपलं कॉस्ट्यूम काढायचं, मेकअपचं सामान काढायचं, ज्वेलरी काढायची, मग तिथेच आवरायचं पटपट पटपट आणि मग रांगेत उभं राहायचं की माझा नंबर घ्या ना, मला डान्स करायचा आहे, माझा नंबर घ्या ना. आणि त्यावेळेस खूप स्पर्धक असायचे, खूप म्हणजे खूप. पहाटे 4-5 वाजायचे ती स्पर्धा संपायला, एवढे स्पर्धक असायचे. आजकाल कुठं गायब झालेत ते कळत नाही मला, पण माझ्या वेळेस तरी होतेच ते. आणि ते उभं राहायचं, ते वेटिंग याच्यामध्ये थांबायचं की माझा कधी डान्स घेतात आणि मग ते घेतल्यानंतर स्पर्धा आपला डान्स झाल्यानंतर परत वाट बघायची रिझल्टची की आपला नंबर येतोय का, आपला नंबर येतोय का म्हणून. मग ते पहाटेपर्यंत थांबायचं आणि मग नंबर आल्यावर खुश व्हायचं, मग घरी जायचं आणि कधी-कधी नंबर 2 जणांमध्ये विभागायचे. तर ट्रॉफी कोणाला जाणार आणि पहिल्यापासून ट्रॉफीविषयी मला जी काय आस्था आहे, जे चषक आपल्याला मिळतं,
त्याच्याकडे बघितलं की मला एक वेगळीच ऊर्जा मिळते अजूनसुद्धा. म्हणून मी माझ्या हॉलमध्येच असं कबड केलेलं आहे, की त्याकडे बघितलं की मला असं वाटेल आपल्याला हे जिंकायचं आहे, आपल्याला हे हे केलंय आपण. त्यामुळे एक लाईफ किंवा आयुष्याची स्पर्धा जिंकायला मला मदत झाली आहे त्या गोष्टींची. 2011-12ला एक रियालिटी शो केला मी. मराठी पाऊल पडते पुढे. आणि त्याला मी आत्ताच माझ्या आल्याड पल्याड या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान जेव्हा मकरंद देशपांडे सर मला भेटले आणि त्यावेळेस मी ती गोष्ट त्यांना बोलून दाखवली की सर तुम्हाला आठवतीये का मी? तर त्यांच्या लक्षात नाही आलं आणि ऑब्व्हियसली इतक्या वर्षानंतर थोडीच लक्षात येणार तुम्हाला. एक 13-14 वर्षांचा डिफरन्स आहे मध्ये आणि त्यावेळेस आपण दिसतोही फार वेगळे. तर त्यांना मी आठवण करून दिली, सर तुम्ही जज होता. उर्मिलाताई आणि मकरंद सर जज होते आणि मी परफॉर्मन्सला होते तिथे. आमचा दुर्गेश नंदिनी नावाचा ग्रुप होता जो लोककला परफॉर्मन्स करायचा आणि तो जिंकलोही आम्ही. एक 40 जणांचा ग्रुप होता आमचा. 40 जणांच्या ग्रुपमध्ये आमची प्रॅक्टिस व्हायचं आणि प्रॅक्टिसिंग म्हणजे जबरदस्त. आम्हाला हॉल नसायचे किंवा काही नसायचं, तर तिथं आम्ही रस्त्यावरती वगैरे प्रॅक्टिस करायचो आणि आम्हाला त्याचं काही वाईट नाही वाटत. अजूनही असं खूप जण म्हणतात आम्हाला रस्त्यावरती प्रॅक्टिस करावं लागली, आम्हाला डान्स हॉल नव्हता, आम्ही हे नव्हतं. अरे ती रस्त्यावरती प्रॅक्टिस केली म्हणून आज डान्स हॉलमध्ये तुम्ही डान्स हॉलची मजा घेऊ शकता. तुम्हाला डिरेक्टलीच जर चांगल्या गोष्टीत आणून ठेवलं तर तुम्हाला त्याची मजा नाही घेता येत. आणि आम्ही ते करायचो, रस्त्यावरती प्रॅक्टिस करायचो, नंतर झोपायचो नाही, कंटिन्युअस प्रॅक्टिस करायचो आणि जेव्हा आमचा परफॉर्मन्स व्हायचा त्याच्यामध्ये ना आवर्जून जजेस माझं नाव घ्यायचं, अरे ती पोरगी खूप छान करते, ती पोरगी छान नाचते. माझा परफॉर्मन्स झाला, मी यल्लमाचा परफॉर्मन्स केलेला होता आणि ही लोककला सादर केल्यानंतर मला पहिल्यांदा बोलवलं बाहेर आणि त्यावेळेस जितेंद्र जोशी अँकरिंगला होते. त्यांनी मला निरोप दिला की माधुरी तुला बोलवलंय बाहेर. मग मी बाहेर गेले आणि तो परफॉर्मन्स असा नऊवारी आणि मग मळवट वगैरे असं सगळं आणि तो परफॉर्मन्स झाला. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती, ती जीभ लाल लागते. तुम्ही देवीची रूपं घेता तर जीभ लाल लागते. आता जीभ लाल लागते पण तिथे पानच नाही, म्हणजे आपण खाऊचं पान खातो त्याच्यामुळे कात वगैरे असतो खातो आणि मग ते लाल होती तुमची जीभ. पण आम्हाला मिळालंच नाही, म्हणजे प्रोडक्शनला मिळालं नाही, आमच्यातल्याही कुठल्या माणसाला मिळालं नाही कारण तो स्टुडिओ ND स्टुडिओ कर्जतला खूप लांब असायचा, तिथून मार्केट नसायचं जवळ. मग काय करायचं? मग लक्षात आलं आपण मळवट भरतो, ते जे कुंकू असतं ते कुंकू जिभेला लावलं आणि ते कुंकवानी त्रास होतो आपल्या घशात. कुंकू आपण खात नाही, कुंकवानी घशात त्रास होतो. तर तो 10 मिनिटाचा परफॉर्मन्स, लाईव्ह परफॉर्मन्स, तुमचे लाईव्ह इन्स्ट्रुमेंट एका साईडला वाजताय, तुम्ही परफॉर्मन्स करताय आणि त्यात मला ते लाल कुंकू, कारण मी मेजरली त्यात परफॉर्मन्स करत होते, सगळ्या देवींचे कॅरेक्टर्स रिव्हील करत होते त्याच्यामध्ये आणि ते कुंकू वगैरे ते डान्स करताना खूप वेळा असं बघितलं तुम्ही तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मध्ये मध्ये असं केलेलं वगैरे तुम्हाला कुठेतरी जाणवलं वगैरे, कारण ते कुठेतरी टोचत होतं. पण तरी पण आपल्याला पूर्ण करायचा आहे परफॉर्मन्स आणि तो छान करायचा आहे, असंच फक्त डोळ्यात आणि डोक्यात बस ती गोष्ट झाली होती. आणि तो परफॉर्मन्स झाल्यानंतर अक्षरशः असे जजेस उठतात, तुमचं खूप कौतुक करतात. त्याच्यामध्ये मकरंद सरांचे एक्सप्रेशन असे होते, एवढे होते. त्याच्या कमेंट्समध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल की उर्मिलाताई भरभरून कौतुक करते सगळ्या ग्रुपचं आणि त्यामध्ये तुम्हाला मेन्शन करते, अरे ही तू तू तर भारी आहेस, तू तर कडक लक्ष्मी आहेस वगैरे असं. आणि ते एपिसोड रिव्ह्यू झाल्यानंतर आमच्या घरी जो काय आनंद होता, नंतर मला मग काही महिने कडक लक्ष्मीच सगळे म्हणत होते. तर अशी गंमत होती माझ्या प्रवासाची की कॉलेजमध्ये परत यायचा आणि त्या स्पर्धेला जायचा. तर इथून रात्रीचे जे प्रवास असायचे ते आपापली बॅग घेऊन बसायचं असं आणि मग पोचायचं. मग परत कॉलेजला सकाळी जायचं, फ्रेश व्हायचं, कॉलेजला जायचं, कॉलेजचे प्रॅक्टिकल अटेंड करायचे, जे काय असायचे असाइनमेंट ते अटेंड करायचे. कॉलेजमध्ये पण अव्वल राहायचं आहे. आफ्टर MBA, जेव्हा मी MBA पासआउट झाले, मी डिस्टिंक्शननी पासआउट झाले आणि त्याच्यानंतर जॉब शोधत होते. तर जॉब मिळणं फार अवघड गोष्ट असते खरं तर. पण मला मिळाला लेक्चरर म्हणून. मी एका आर्किटेक्चर कॉलेजवरती होते 2 वर्ष. आर्किटेक्चर कॉलेजवरती एक लेक्चरर राहताना खूपच मजा आली, कारण तुम्ही जेव्हा एक
फिमेल पटकन एखादी अशी जॉब अपॉर्च्युनिटी पिक करते. शिक्षिका होते. म्हणजे आता तुम्ही मैं हूं ना वगैरे चित्रपट पाहिला, की सुस्मिता सेन कशी अशी छान येते, पदर-बिदर उडतो आणि ते गाणं वगैरे लागतं. तशातलीच काहीतरी सिच्युएशन होती तेव्हासुद्धा. कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये लेक्चरर होते आणि शिकवायला जायचे, तेव्हा सगळे स्टुडंट्स असे वाट बघायचे किंवा शिक्षक असायचे आणि ते एक वेगळंच म्हणजे आज मला गंमत वाटते. त्यावेळेस खूप राग यायचा. आत्ता जेवढी समंजस वाटते त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस राग यायचा. अरे मला असं बघतायत? माझ्याविषयी असा विचार करतायत? हो का? म्हणजे टीचर पण फ्लर्ट करतायत? हे असं त्यावेळेस खूप राग यायचा मला. आणि मी इतका राग यायचा, की मी त्या फाउंडरला जाऊन सांगितलं होतं त्या कॉलेजच्या, की कॉलेजमध्ये असं-असं होतंय. कारण मी असाइनमेंट्स देते लिहायला आणि जेव्हा माझ्याकडं ॲन्सर शीट येतात, उत्तरपत्रिका येते आणि मी घरी जाऊन जेव्हा चेक करते, त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं असायची, चिठ्ठी लिहिलेली असायची. एक तर मुद्दा मला आठवतो. त्यानी तर असं लिहिलं होतं, की माझी मैत्रीण आहे अमुक-अमुक नावाची, ती तुमच्याशी बोलेल मॅडम, तुमचा नंबर प्लीज तिच्याकडे द्या, मी तुम्हाला कॉल करणार आहे. काही जण असं लिहायचं, मॅडम तुम्ही काल पिवळ्या रंगाची साडी घातलेली फार सुंदर दिसत होतात. काही जण असं लिहायचे, तुम्ही जी तिरकी वेणी घालता, काही फोटोमध्ये माझी अशी तिरकी वेणी असते, ती लहानपणापासून मला आवडते. तर त्याच्यामध्ये ते मेन्शन केलेच, तुम्हाला ती तिरकी वेणी खूप सुंदर दिसते वगैरे. आणि त्यावेळेस हे आता हे कौतुक वाटतं स्वतःचं, पण त्यावेळेस राग यायचा. हे आपले विद्यार्थी आहेत आणि आपल्याबद्दल असे कसे काय सांगू शकतात. माझे काही कलीग्स असायचे, ते कलीग्सना मी कधी सांगायचे ते हसण्यावारी घ्यायचे आणि मला इतका राग यायचा इतका, की पुढे जाऊन इरिटेट व्हायला लागल्या गोष्टींना. असं वाटायला लागलं, की अरे नाही करायचं मला, लेक्चरशिप नकोच आहे मला. मग मी रिझाइन केला जॉबनी. मला असं वाटतं मी कॉलेजच्या मुलांना नाही शिकवणार, मी शाळेच्या मुलांना शिकवणार. मग मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला टीचर म्हणून होते. पण काय माहिती तेव्हा पण तसंच वाटलं मला एकंदरीत आणि मला सगळे 8th, 9th, 10th वाले 11th, 12th असे सगळे क्लासेस होते. पण तिथेही मजा नाही आली मला. मग तिथं पण मी रिझाइन केलं. पण हे रिझाइन करताना मध्येच एक ऑडिशन आलं. अप्सरा आली आणि तेव्हाही माझं सिलेक्ट नव्हतं, की मला याच्यामध्ये जायचंय. आणि मला आय थिंक विदर्भातलं काहीतरी गाव आहे, तिकडे इव्हेंटसाठी जायचं होतं. तर मला कॉल आला साताऱ्यामधूनच की इथे-इथे असं-असं ऑडिशन आहे, तर तुम्ही या. तर म्हटलं, "मला नाही यायचं," म्हटलं. "मला जायचं माझं आज इव्हेंट आहे," म्हटलं. "मला जायचं आहे." तर म्हटले, "प्लीज एकदा 2 मिनिटं या फक्त. आमच्याकडे कंटेस्टंटच नाही आहे दाखवायला पुढे चॅनलला, की साताऱ्यात ऑडिशन होतंय आणि कोणच नाही आहे. काहीतरी चांगलं पाहिजे वगैरे." बरं म्हटलं, "ठीक आहे." आणि मी गेले. गेले आणि इतक्या फास्ट तिथं जे काय होतं पटकन परफॉर्म केला 2-3 मिनिटाचं गाणं होतं आणि ते केलं आणि माझं मी निघून गेले आणि मी विसरले सुद्धा, की मी ऑडिशन दिलेलं आहे ह्या गोष्टींचं. सो मी गेले निघून माझ्या इव्हेंटला आणि मी विसरले पण. आणि नंतर कॉल आला मला, की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर तुम्हाला मुंबईला जायचं आहे. मुंबई ही माझ्यासाठी एकतर फार नवीन. म्हणजे मला पहिल्यापासूनच गर्दीत राहणं म्हणजे अशा गर्दीत, की जिथं आपल्याला प्रवास करायचा, हे करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, फार स्ट्रगल वाटायचं मला त्या गोष्टींचं. आणि मुंबई म्हणली एवढी मोठी मुंबई आणि मुंबईमध्ये मी कशी जाणार? मी तिथं काय करणार? हे खूप वाटायचं. पण आनंद पण होता आतून, की अरे आपण सिलेक्ट झालोय. आपण परत एकदा टीव्हीवरती दिसणार आहे. कारण ह्या दरम्यान मध्ये एक किस्सा झाला होता, की महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून एक रिॲलिटी शोमध्ये आलेला होता. झीलाच होता, झी मराठीलाच आणि त्याच्यासाठी मी ऑडिशन द्यायला गेले होते. तिथला किस्सा मला सांगायला आवडेल. माझा परफॉर्मन्स झाला. म्हणजे तिथे कसे असतात ऑडिशन्स असतात. तुमचं मेगा ऑडिशनच्या आधीसुद्धा खूप सारे ऑडिशन्स असतात. तुम्ही टीव्हीवर दिसण्याच्या आधी खूप सारे ऑडिशन्स तुम्हाला द्यावं लागतात. मग तुम्ही 1000 जणातून 500 जणात, 500 जणातून 400, मग 300, मग 200, मग 100, मग 50, मग त्याच्यातून सिलेक्ट होऊन मग तुम्ही 10 मध्ये, मग अशामध्ये येता आणि मग तुम्ही चॅनलमध्ये दिसता. तर मला माहीत नव्हतं ही एवढी सगळी प्रोसेस आहे. मी तिथला किस्सा सांगते. थोडासा डिमोटिव्ह करणारा आहे, पण आवडेल मला सांगायला. कारण त्यातून सुद्धा मी मोटिव्हेशन घेतलेलं आहे. चॅनल्स जे असतात टी-आर-पीवरती डिपेंड असणारे म्हणेन मी, म्हणजे रिॲलिटी शोज. मध्ये मी 2011-12ला केलेला रिॲलिटी शो आणि नंतर अप्सरा आली. ह्याच्यामध्ये खूप सारा गॅप आहे. 2019ला आला. मी का केलं नाही ह्याच्यामध्ये, ह्याचं एक कारण आहे. त्या रिॲलिटी शोला मी गेले आणि परफॉर्मन्स केला आणि मला असं वाटलं मी खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि त्यांनी मला सिलेक्ट नाही केलं.
तर मला प्रश्न पडला होता, मला का सिलेक्ट नाही केलं? कारण मी जो मराठी पाऊल पडते पुढे केलं होतं तेव्हा मी ग्रुपमध्ये होते आणि तिथे असं काही वाटलं नाही मला. मला चांगला अनुभव आला होता. पण जेव्हा मी एकटी म्हणून उभी राहिले, एकटी म्हणून मी ऑडिशन द्यायला गेले, तर त्यावेळेस तिथे मी परफॉर्मन्स झाल्यानंतर मी वाट बघत होते की माझं सिलेक्शनचं नाव येईल. पण माझं नाही आलं. मग का नाही आलं? तर ते मला म्हणाले की तुमचा डान्स नाही चांगला झाला. पण मला आतनं असं वाटत होतं की चांगलाच झालेला आहे. हे असं कसं म्हणतात नाही झालेला? मग मी त्या सेटच्या एक असा सेट असतो, चौकोन असतो खूप मोठा, एक स्टेज असतं तुमचं, पुढे ऑडियन्स बसलेले असते आणि एक दरवाजा असतो, तिथून आपण येतो जातो. एक ब्लॅक कलरचा दरवाजा असतो स्टुडिओचा त्या, तिथून येथून आपण येतो आणि जातो. तिथं एक माणूस उभा असतो, म्हणजे चौकीदार म्हणून आपण, की तो सोडतो आतमध्ये नाही सोडत. पण त्याला तिथून ते परफॉर्मन्स दिसत असतो. त्या माणसाला कळत असतं. तर माझ्यात पहिल्यापासून ती गोष्ट असते, की ज्याला त्यातलं काहीच कळत नाही, पण त्याला ती गोष्ट भावली आहे का? आतनं कळली आहे का? त्याला काय वाटतंय? त्याचं मत मला इम्पॉर्टंट वाटायचं पहिल्यापासूनच. मग मी त्याला जाऊन विचारलं, की "काका, मी डान्स केला, तुम्हाला कसा वाटला?" ते बोले, "बेटा, बहुत अच्छा डांस किया आपने." ते हिंदी बोलायचे. "आपने बहुत अच्छा डांस किया." मैंने बोला, "फिर इन्होंने मुझे क्यों सिलेक्ट नहीं किया? मैंने सच्ची में अच्छा डांस किया ना." "नहीं, आपने बहुत अच्छा डांस किया." मग मी म्हटलं, "असं का झालं?" तर माझ्याबरोबर माधुरी आणि मयुरी आणि मी एक माधुरी, आमच्या तिघींचा स्लॉट होता. त्या दोघींनी डान्स केला, मीही डान्स केला आणि अजूनही मी सांगते, की त्या दोघींपेक्षा सरस मी परफॉर्मन्स केला आणि हे मी फार माझ्याने सांगते, कारण मला आतनं ती गोष्ट वाटत होती आणि ती केलेलीच आहे म्हणून. पण मला का सिलेक्ट केलं नाही? मग मला कळालं, की रियालिटी म्हणजे काय? किंवा रियालिटी शोमध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल, तर तुम्हाला काय पाहिजे? तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे स्टोरी लाईन पाहिजे, जी तुमच्या चॅनेलचा TRP वाढवेल. आता आपण कुठल्याही रियालिटी शोमध्ये बघितलं, की फक्त डान्स बघतात आणि तो एपिसोड संपतो असं नाही. त्या पर्सनच्या रिलेटेड असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी बघितल्या जातात, की एक कशी स्टोरी लाईन तयार होईल, ज्याने माणसं कनेक्ट होतील. मग ती इमोशनल किती तयार होईल, मग ती इमोशन कनेक्ट करून कशा माणसांना गोळा करता येईल आणि मग तो परफॉर्मर पुढे जातो. भलेही त्याला तेवढ्या ताकदीनं परफॉर्मन्स करता नाही आला तरीही चालेल. आणि मला ही गोष्ट कुठेतरी खचवणारी होती आतमध्ये, की नाही आहे माझ्याकडे स्टोरी. मला नाही वाटत माझ्या आयुष्यात खूप संघर्ष आहे. लोकांना वाटतो, की ही खूप संघर्षातून आली आहे. पण मला तो संघर्ष असं वाटतो ती माझी मजा आहे आयुष्यातली आणि तो आहे म्हणून मी आहे. मग मला नाही प्रेझेंट करता आला, की ते इमोशनल होणं. मग माझ्या घरात काही नव्हतं आणि मग माझ्या पत्र्याची खोली होती सर, तरी पण मी शिकले, मी असं झाले. हे मी असं नाही सांगू शकत. मला असंच सांगायचं, हां, होते मी मग पत्र्याच्या खोलीत आणि त्या खोलीमुळे मला आज आनंद येतो. तर जेव्हा मी मल्टीस्टारर एखाद्या गोष्टीत जाते, एखाद्या मोठ्या वास्तूत जाते, आज माझं घर स्वतःचं आहे. मग आता मला तो छान अनुभव वाटतो स्वतःचा. पण मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत, की मी पत्र्याच्या खोलीत राहिले. तोही छानच होता. तोही मस्तच होता. पण ती मला त्यावेळेस त्या रियालिटी शोच्या वेळेस नाही कळलं, की ते प्रेझेन्स करायला पाहिजे. मला असं वाटलं मला डान्स चांगला येतो ना, मग तुम्ही मला घ्या, प्लीज घ्या. पण त्यांना नव्हतं घ्यायचं. कारण त्यांच्याकडं माझ्याकडे स्टोरी नव्हती. पण त्या ज्या दोघी परफॉर्मन्स करणाऱ्या होत्या, माधुरी आणि मयुरी, ह्या एकतर बहिणी-बहिणी होत्या. तेव्हा पुढे जाऊन त्याचा एक स्टोरी लाईन तयार करता येऊ शकत होती. एक वीक डान्स करत होती, एक चांगली डान्स करत होती. मग ती वीक त्या चांगल्या डान्स केलेल्या मुलीमुळे पण ती आतमध्ये घुसू शकली. पण मी बाहेर पडले. आणि मला त्यावेळेस असं वाटलं आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा कळलं, की पुढे बसणारा जो प्रेक्षक असतो तो पेड पण असतो. म्हणजे कधी-कधी चॅनलमध्ये इतक्या वेळेचं शूटिंग चालतं, पण ते पण त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण एक माणूस 10 तास एका ठिकाणी बसणं नाही पॉसिबल होत. सो तुम्हाला पेड ऑडियन्स घ्यावा लागतो. पण त्यावेळेस ती गोष्ट पचवण्यासारखी नव्हती मला. कारण मी आत्तापर्यंत जे काही परफॉर्मन्स केले होते, ज्या काही स्पर्धा खेळले होते, त्याच्यासमोर हा माझा अस्सल मनापासून बघणारा आणि मनापासून टाळ्या देणारा प्रेक्षक होता. जे काही खरं खोटं असेल ते त्याच्या टाळ्यावरूनच कळायचं, की ह्याचा डान्स चांगला झाला, याचा परफॉर्मन्स चांगला झाला, नाही झालेला. आणि तिथं वेगळीच गोष्ट होती. एक पेड बसवतात, त्यामुळे त्यांना म्हणतात टाळ्या वाजवा, मग ते वाजवणार वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत्या आणि मला ते फार नवीन होतं. मला ते पचलंच नाही त्यावेळेस. आणि मग मी ठरवलं, हे मी नाही करणार, मला रियालिटी शो वगैरे अजिबात. पण जे काही पाहिजे ते मनापासून पाहिजे. मला माझा अस्सल जो प्रेक्षक पाहिजे, जो मला इथून मनापासून टाळ्या देईल, मनापासून माझं कौतुक करेल, जे माझ्या डोळ्यासमोर आहे आणि जे खरं आहे, ते मला पाहिजे होतं. आणि ते मला रियालिटी शोमध्ये नाही भेटलं.
ज्यावेळेस मी गेले ऑडिशनला त्यावेळेस आणि जेव्हा मला बाहेर काढलं त्यावेळेस हे रिजेक्शन होतं. पण त्या रिजेक्शननी मला खचायला झालं थोडं, खरं बी ऑनेस्ट. मला आतनं जरा वाईट वाटलं. सो त्याच्यामुळं मी नंतर रियालिटी शोला कुठल्याच ऑडिशन दिलं नाही आणि गेलेही नाही. मला नाही करायचं म्हणून. पण नंतर 2019ला जसं मी म्हटले, की अचानक मला कॉल आला, की तुम्ही ऑडिशनला या आणि फक्त एखादं ऑडिशन देऊन जावा, आम्हाला पुढे पाठवायचं आहे. आणि मी त्यावेळेसही नाहीच म्हणत होते. पण त्यांनी रिक्वेस्ट केली आणि मग मी गेले. ठीक आहे, चला आपलीच माणसं आहेत, जायला पाहिजे. म्हणून मी गेले ऑडिशन दिलं. मी माझ्या कामाला निघून गेले आणि 1 महिनाभर काही मला कुठला कॉल बिल आला नाही आणि नंतर अचानक कॉल आला, की तुमचं सिलेक्शन झालंय. सो तुम्हाला आता मुंबईला यायचं आहे. मग मी मुंबईला आले. मग अंधेरीला एच.जे. स्टुडिओला अप्सरा अलीचं रियालिटी शोचं शूटिंग सुरू होतं आणि त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा म्हणजे आशिष पाटील आणि आता खूप चांगलं नाव आहे त्यांचं, तर ते आम्हाला कोरिओग्राफर म्हणून होते. तिथे गेल्यावर नवीन प्रॉब्लेम आला माझ्यासमोर. काय होता प्रॉब्लेम, की तुम्ही जेव्हा लहानपणापासून क्लासेस घेतलेले असतात, शिकलेलं असता, कोणतरी तुम्हाला शिकवत असतं, तर तुम्हाला पटकन शिकता येतं. माझा प्रॉब्लेम असा झाला होता, की माझ्या लक्षातच नाही राहायचं किंवा ते जे काय सांगतात ते मला आवडायचं नाही कधी-कधी. हे कशामुळं झालं? मी ऑब्झर्वन्स केल्यानंतर, की मी शिकाऊ डान्सर नसल्यामुळे किंवा मी कुठेतरी जाऊन शिकलेली नाही आहे, त्यामुळे मला तो एक्सपिरियन्स नाही आहे. मी जे काही परफॉर्मन्स दिले होते त्याच्या आधी ते माझे होते. मला असं वाटतं इथे करायचं आहे आणि हे भारी वाटतंय, तरी मी ते केलेले होते. मला दुसऱ्या ह्याच्यातनं विचार करायची ती क्षमताच नव्हती खरं तर. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम व्हायचा, की मला खूप म्हणजे मी आहे ना, मला सांगायला आवडेल, माझ्या पुढे अशा सगळ्या मुली असायच्या आणि मी मागं कोपऱ्यात असायचे. कोपऱ्यातूनच बघायचे आणि शिकायचे. कोपऱ्यातूनच बघायचे, शिकायचे. जे काय मला भीती वाटायची, आपल्याला नाही आलं तर आपल्याला नावं ठेवतील, मग आपल्याला बाहेर काढतील. आता आलोय तर आपल्याला व्यवस्थित केलं पाहिजे, असं सगळं होतं. मग पहिले 2-4 दिवस त्या भीतीने कसं तरी सावरलं आणि आता राउंड आला म्हणजे परीक्षेची वेळ आली, की आता जे काही शिकवलंय ते प्रेझेन्स करायचं आहे आपल्याला तिथे आणि प्रेझेंट केल्यानंतर आपल्याला मग पुढे घेणार. पुढच्या मग ॲक्चुअलमध्ये आपण टीव्हीवरती दिसणार आहे, ते मला कळालं. आता मोठी गोष्ट आली. आता काय करायचं? मला आठवतंय त्या रात्री मला झोपच नाही लागली. म्हणजे मी अशी झोपायचं ना तरी असं वाटायचं, हां, ही बीट आहे. ह्या बीटनंतर कुठली स्टेप आहे रे? विसरलं. नाही. आठवा. असं व्हायचं मला. मग ती 100 वेळा आठवायची. त्या आठवण्यात माझी रात्र गेली आणि सकाळी 7 वाजता बोलवलं सगळ्यांना. गेलो, प्रत्येकाचं ऑडिशन झालं, हे झालं, ते झालं. माझा नंबर आला आणि मी गेले आत. एक कॅमेरा, त्याच्यासमोर आपण, इकडे ज्युरी आणि कॅमेऱ्यामध्ये ते शूट होणार आहे. मग ते अप्पर क्रिएटिव्ह हेड्सना वगैरे दाखवलं जाणार वगैरे असं. आत्ता मला कळतं ते, त्यावेळेस काही माहीत नव्हतं. आणि मी डान्स केला. ते करताना एकच मनात होतं, जे काही येईल ते करायचं, पण थांबायचं मात्र नाही. आठवलं नाही तरी चालतंय, पण थांबायचं नाही. माझं आणि माझ्या कोरिओग्राफरचं जे काही मिक्सचर होऊन मी काही ते परफॉर्मन्स करेन, ते मी करणार असं होतं. आणि मी ते तसं केलं. आणि फक्त 10 जणी सिलेक्ट करायच्या होत्या. आम्ही 40 जणी होतो, 10 जणी. आणि मला खूप भीती वाटत होती, की आपल्याला त्यांनी शिकवलेलं येतंय की नाही म्हणून मला भीती होती. पण देवाच्या कृपेने माझं सिलेक्शन झालं तिथे आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्या 10 जणींमध्ये मी एंटर झाले. आत्ता खरा प्रवास सुरू झाला. आणि मग दररोज आमची सकाळी 7 वाजता रिहर्सल सुरू व्हायची, रात्री 12ला संपायची आणि त्याच्यानंतर आम्ही त्या रूमवरती व तिथेच राहण्याची सोय होती. तिथं आम्ही राहत होतो. मग आम्हाला वेळ व्हायचा. मग 4 तासाची वगैरे झोप मिळायची, 3-4 तासाची. पण हे स्ट्रगल हे 6 महिने सुरू होतं आणि ह्या रिॲलिटीमध्ये मी खूप काही शिकले. खरं तर मला शिकायला जे काही मिळालं आज इंडस्ट्रीमधल्या खूप साऱ्या गोष्टी त्या रिॲलिटी शोमध्ये शिकायला मिळाल्या, की कसं राहिलं पाहिजे मी आणि काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्या 6 महिन्यात माझं नाक फुटलं त्या रिॲलिटी शोच्या संदर्भात. म्हणजे तुम्हाला खूप वेळा दिसतं इथं एक चीर आहे. तर मी परफॉर्मन्स करताना वगैरे पडले आणि 1 महिना ते प्लास्टर घेऊन परफॉर्मन्स करत होते. तर त्यावेळेसची एक गोष्ट जी अप्सरा अली जिंकलेली पोरगी तुम्हाला दिसते, पण त्याच्या मागची एक अनटोल्ड स्टोरी आहे.
लोकनृत्याचा राऊंड होता आणि मी जोगवा करायचा होता मला. आणि तो जोगवा करताना जसं मी म्हटलं, की मला लोककलेची पहिल्यापासूनची आवड आहे. काय माहिती आतून एक वेगळंच वाटतं ते परफॉर्मन्स करताना. आणि तो परफॉर्मन्स करताना मी खूप मोठ्याने गाणं म्हणत होते, असं सगळे म्हणतात. तिथं जजेस जे होते म्हणजे सोनाली ताई होती, दीपाली ताई होती, आपल्या सुरेखा पुणेकर ताई होत्या. त्या म्हणत होत्या, "तू एवढ्या मोठ्याने गाणं म्हणत होतीस." मला माहीत नाही मी का म्हणत होते. ती देवीची कृपा असेल, काय असेल आय डोंट नो, अजूनही नाही कळलेलं ते. ती माझी स्वतःची एक न उघडलेली स्टोरी आहे. मला नाही कळालं. तो परफॉर्मन्स करताना मी कुठल्याही स्टंटवरून पडले नाही किंवा कुणी असे धरले म्हणून पडले, असंही नाही. मी जमिनीवरती उभी होते, रंगमंचावरती माझे पाय आहेत, मी स्ट्रेट उभी आहे आणि मी इतकं मोठ्याने गाणं म्हणते आणि मला माहीत नाही की 2 सेकंद 3 सेकंदासाठी माझ्या आतमधला आत्मा कुठे गायब झाला, की माझं शरीर माझ्या कंट्रोलमध्ये नाही राहिलं. त्या देवीचं गाणं म्हणताना एवढी लयबद्धता तयार झाली होती शरीरात किंवा लीन झाले होते म्हणेन मी, की ते गाणं संपल्यावरती माझं शरीर सुटून गेलं. म्हणजे माझा कंट्रोल जो होता शरीरावरचा सुटून गेला. मी तो एपिसोड कधी तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल. अप्सरा अलीमधला लोकनृत्याचा आहे. तर त्याच्यामध्ये एकतर एवढं सगळा विग लावलेला होता तो. इतकी मोठी केसं, एक नथ होती, एक मळवट भरलेला होता आणि मी परफॉर्मन्स करत होते. परफॉर्मन्स झाला, शेवटचा एंड आहे, एंड आणि तिथं मी उभी आहे, जोराने ओरडते आणि मी आहे तशी माझी बॉडी टॅप होते रंगमंचाला. कुठेही गुडघ्यावर पडत नाही, कुठे कशावर पडत नाही, मी आहे तशी पडते आणि मला लक्षात पण येत नाही मी पडते. मला लक्षातच नाही येत. मी पडते ते डायरेक्टली माझ्या नाकावर पडते आणि मी खाली पडले तर सगळ्यांना असं वाटलं की ते डान्सचा एक परफॉर्मन्सचा एक एलिमेंट आहे, ती डायरेक्टली खाली पडणार आहे वगैरे, तिने ट्रेनिंग घेतलेलं आहे वगैरे. पण असं काहीच नव्हतं परफॉर्मन्समध्ये. मी पडले. मला सांगतात अजूनही आमचे कोरिओग्राफर किंवा तिथले क्रू मेंबर्स की तुम्ही अहो मॅम 5-7 मिनटं तसेच पडलेलं होता खाली. आम्हाला वाटलं की तुमच्या परफॉर्मन्सचा भाग आहे म्हणून तुम्ही आत्ता उठाल, नंतर उठाल. मी उठलेच नाही. आणि मी जेव्हा असं टर्न मारला तेव्हा तो दिसतो, त्या शूटमध्ये पण दिसतो की इथून सगळं रक्त असं वाहतंय. ती नथ जीशी अशी आपण घातलेली होती ती माझ्या नाकावर आहे. ती नथ इथं चिरलेली आहे, माझं नाक चिरलेलं आहे. माझे केस एवढे सगळे ते अडकलेले आहेत एकामेकात वगैरे सगळे. आणि विदिन एक 10 मिनिटामध्ये माझं नाक असं सुजतंय, म्हणजे असं गोल होतंय. सगळी क्रूची पळापळ वगैरे सगळे आले, उभं केलं मला. ते कमेंटला उभं करतात बघा तसं. मग आपले जजेस आपल्याला कमेंट देतात आणि मी उभी राहिले. तरी ओके, आय एम व्हेरी जॉली पर्सन. पहिल्यापासूनच मला त्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधायला आवडते, कारण आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. माझं ब्लड ग्रुपच बी पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे बहुतेक मी बरं पॉझिटिव्ह आहे पहिल्यापासून. मला उभं केलं, त्यांनी सांगितलं, मग कमेंट्स दिल्या. त्याच्यानंतर महिनाभर माझं प्लास्टर होतं टी अँगलमध्ये आणि तरीही मला शूट करायचंच होतं आणि मी तरीही पुढचे एपिसोड्स केले. आणि जेव्हा रिहर्सलला आले होते, संतोष कोल्हे प्रोड्युसर होते त्याचे, आमच्या ह्या रियालिटी शोचे. आणि जेव्हा माझा पूर्ण चेहरा झाकलेला होता आणि आमचा पुढचा राऊंड होता बैठकीची लावणी. आता बैठकीची लावणी अशी असते की तुम्ही एका स्पेसमध्ये बसलेला असता, डान्सिकल तुमचं बॉडी फार कमी हलते, पण तुम्ही जे काय बोलता ते इथून बोलता, तुमचा चेहरा बोलतो. मी जेव्हा रिहर्सल करत होते आणि मला लावणी मिळाली मधु कांबीकर मॅमची, आणि मला मधु कांबीकर खूप आवडतात. त्यांचं परफॉर्मन्सेस खूप आवडतात. त्यांचं जे काय सादरीकरण करतात अफलातून आहे. त्यांच्या मी अजूनही व्हिडिओज बघते. विदूषक चित्रपटातील लावणी मिळाली मला. पिवळ्या रंगाचा पक्षी नावं सांगेना, आणि त्याच्यामध्ये खूप काही सांगण्यासारखं होतं. आणि जेव्हा मी रिहर्सल करत होते त्यावेळेस सगळी क्रूमध्ये असं चाललं होतं, मुली चांगल्या डान्स करत नाही आहेत, TRP घसरलेला आहे, ही अशी गोष्ट झाली आहे, तशी गोष्ट झाली आहे, मुलींना सांगा जास्त प्रॅक्टिस करा, जास्त वेळ प्रॅक्टिस करा वगैरे. आणि आम्ही करतच होतो प्रॅक्टिस असंही. पण ते त्यांना जेवढं पाहिजे तेवढं मिळत नव्हतं आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन ते सांगत होते. त्यांनी आम्हाला रागवलं, तुम्ही चांगलं करत नाही आहे, हे करत नाही आहे, ते करत नाही आहे, तुम्ही जास्त वेळ प्रॅक्टिस करा वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर सडनली लगेच आपापल्या प्रॅक्टिसला गेल्या. तर मी त्यावेळेस स्टेजवरती प्रॅक्टिस करत होते आणि खाली क्रू सगळे ज्युरी मेंबर वगैरे सगळे बसलेले होते आणि माझं इथं प्लास्टर होतं, हे असं
इकडे आणि असं नाकाला असं टी शेपमध्ये. आणि मला त्यावेळेस सगळे चिडवायचे, सातारचा हनुमान असं चिडवायचे सगळे, कारण माझं तोंड सुजलेलं होतं म्हणून. आणि ते परफॉर्मन्स करताना संतोष कोल्हे आले आणि म्हणाले, की त्या सगळ्या कंटेस्टंटला, आमच्या ज्या होत्या मुली, माझ्या ज्या म्हणतो अपोनंट त्या होत्या, त्यांना घेऊन म्हणाले, तिनं आता जे जे काही परफॉर्मन्स केलं ते सगळं कळलं, तिचा अर्धा चेहरा झाकलेला आहे. म्हणजे माझा अर्धा चेहरा झाकलेला होता, तरी इमोशन्स कळत होत्या की मला काय सांगायचं आहे. तर नृत्य ही अशी एक ताकद आहे मला वाटतं, की जिथे तुम्ही काहीही न करता सगळं काही करू शकता. तुम्हाला काहीही न करता जे तुमच्या मनातलं आहे ते तुम्ही सगळं सांगू शकता. ही अशी एक अफाट ताकद आहे. ती नृत्यात आहे, ती या कलेत आहे. आणि आय एम व्हेरी ब्लेस्ड की ही ताकद माझ्यामध्ये परमेश्वराने असेल, प्रेक्षकांनी असेल, ती दिलेली आहे. सो अशा प्रकारे मी अप्सरा अलीची पहिली विनर ठरले आणि महाराष्ट्रातनं अतोनात प्रेम मिळालं. मी जिंकल्यानंतर मला भेटण्यासाठी काही लोकं आली होती. त्याच्यामध्ये काही जण होते ते गे होते, म्हणजे आपण ज्यांना म्हणतो तृतीयपंथी. तृतीयपंथींचा एक ग्रुप आला माझ्याकडे आणि तो आल्यानंतर भेटला आणि ते फार गोड असतात. असं डोक्यावरून हात बीत फिरवला असा छान, म्हणजे पप्पी विप्पी घेतली, ते असं करून बोटं मोडतात ते वगैरे केलं. आणि मग ते बोलले मला, आम्हाला माहीत होतं तू जिंकणार. म्हणलं कसं माहिती? मग आम्ही नवस केलेला. आणि ती कनेक्टिव्हिटी कुठेतरी वाटते मला. ते त्यावेळेस म्हटले होते, आम्ही यल्लमाला जाऊन नवस केलं आहे, तुझ्यासाठी सोन्याचे डोळे देणार आहे आम्ही. एक डान्सर किंवा नृत्यांगना म्हणून माझी ओळख ऑलरेडीच इस्टॅब्लिश होती आणि ती रिॲलिटी शो जिंकल्यानंतर इस्टॅब्लिश करण्याची गरज नाही पडली. ती ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये कळाली. पण या गोष्टीचं कुठंतरी असं वाटतं की नुकसान पण झालेलं आहे. कारण कधी-कधी पुढची व्यक्ती अशी विचार करते की ही नृत्य खूप चांगली करू शकते, पण अभिनयाचं काय? मग मी रानबजार केल्यानंतर तो प्रश्न थोडासा पुसट झाला, की अरे ही अभिनय पण खूप चांगला करते. पण मला स्वतःलाच प्रश्नचिन्ह राहिला तो, की मग इतका चांगला करते तर मग अपॉर्च्युनिटीज का येत नाहीत? मग परत मी पहिल्या प्रश्नावरती आले, की का? मग असं होतं, की अरे ही लावणीच करते, अरे ही फक्त लोककला किंवा लोकनृत्याविषयीच बोलत असते, मग तिला अभिनयाचं काय कळतंय वगैरे असंही होतं. पण मला महाराष्ट्रातली जी लोककला आहे, लोकनृत्य असेल, लावणी असेल, याच्याविषयी आस्था आहे आणि ते कुठेतरी नष्ट होत चाललंय याची भीती पण वाटते, म्हणून त्याच्याबद्दल मला तळमळ वाटते. पण एक अभिनेत्री म्हणून मला जी गोष्ट करायची आहे, की जी माझ्यात आहे, ती वेगळी आहे. ते मे बी अभिजित पानसे सरांनी ओळखली इतक्या गर्दीत आणि ती त्यांना त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि तो मला चान्स दिला. असं एक जणच करतंय. पण कुठेतरी खंत वाटते, की असं खूप लोकांनी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होतं. आणि अशा खूप साऱ्या संधी द्यायला पाहिजे होत्या, की नाही माधुरी जर हा रोल इतका चांगला करू शकते, ही भूमिका करू शकते, तर नक्कीच. कारण का? एक अभिनेत्री होण्यासाठी तुम्हाला चांगलं नृत्य येणं गरजेचं असतं, एक चांगला अभिनय येणं गरजेचं असतं, तुम्ही छान गुड लुकिंग असणं असेल. गुड लुकिंग म्हणजे असंच नाही, की तुम्ही गोरेपान आहात आणि खूप उंच आहात वगैरे असं नाही. तुमचा कॅमेरा काय बोलतो, तुमचं कॅमेरा फेस काय बोलतं, कॅमेऱ्यावरती तुम्ही कसे दिसता ही गरजेचं आहे. मलाही 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, एक छानसं सुंदर ओठ आहे, गाल आहेत, छान भुवया आहेत, छान सुंदर केस आहेत. ऑब्व्हियसली मी खूप सुंदर आहे आणि मी सुंदर दिसते सुद्धा. आज लाखो तरुण माझ्यावरती मरायला वेडे नाही आहेत. ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. मग का होत नाही? म्हणजे मला ह्या गोष्टीची खरंच मनापासून खंत वाटते, की तुम्ही लावणी डान्सर किंवा फक्त लावणी नृत्यांगना आणि मग तेवढंच फक्त बोलता. मग एक चांगली अभिनेत्री म्हणून तुम्ही का बरं तिथं इंट्रोड्यूस करू शकत नाही मला? तुम्ही नक्कीच करू शकता, कारण तेवढे सगळे स्किल्स आहेत माझ्यामध्ये आणि ते प्रूफ पण झालेत. एखादी अभिनेत्री आपण बघितलं, की असं वाटतं ना, अरे किती सुंदर दिसते, किती गोरीपान आहे, किती छान आहे. किंवा अरे इतक्या चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आहे, तिचा एक क्लास आहे, ह्या जाती-कुळातली आहे, हे सुद्धा बघितलं जातं. तर याचे फटके नक्कीच बसलेत मला आणि अजूनही बसतायत. बी ऑनेस्ट बसतायत. लहानपणी तर असं होतं, की अरे ही गोरी नाहीये. शाळेमध्ये पण असं व्हायचं, की ही गोरी नाहीये, हिची स्किन अशी तुकतुकीत नाहीये, ही अरे अशा पत्र्याच्या घरात राहते वगैरे. अशामुळे कधी-कधी चांगल्या
वर्गातील काही मुलं सामावून घ्यायचे नाहीत. आणि मी घरी पण खूप वेळा विचारायचे आईला, खूप वेळा विचारायचे, "मम्मा मी गोरी का नाही आहे गं? अशी एकदम गोरीपान असते तर किती भारी झालं असतं ना किंवा आपण असं खूप श्रीमंत असतो तर किती भारी झालं असतं ना." पण माझा न्यूनगंड तुटला केव्हा? गोरेपणाचा. जेव्हा मिस सातारा ही ब्युटी कॉन्टेस्ट होते आणि ती मी जिंकले 2017ला. मला असं वाटायचं आपण खूप गोरेपान असू, खूप सुंदर असू, खूप हायटेड असू, आपण अ वर्गातले वगैरे काही जे काही आहेत ते असू, तरच आपला टिकाव होऊ शकतो वगैरे. पण असं काही नसतं. माझी व्याख्या बदलली आणि मी सातारा झाल्यानंतर असं वाटलं मला, की येस, आय एम अ ब्युटिफुल. मी खूप सुंदर आहे आणि माझी जी काही त्वचा असेल, माझी जे काही कलर आहे, माझ्या त्वचेचा जो रंग आहे, माझा स्वतःचा, तो खूप भारी आहे. असं मला खरंच मनापासून वाटतं आणि अजूनही वाटतं. पण फक्त आपल्या वाटण्याने काही होत नाही, हे पण तेवढंच खरं आहे. कारण आता मी जे काही चित्रपटसृष्टीमध्ये काम करते किंवा खूप सारे रोल्स आहेत, ते माझ्याकडून जातात. जातात म्हणण्यापेक्षा हिसकावले जातात असं म्हणणं पण योग्य ठरेल किंवा काहींना देण्याची इच्छा होत नाही. बिकॉज ऑफ मी सावळी आहे किंवा मी त्या जातीवर्गातून नाही आहे. मी मुंबईत काम करण्यासाठी किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आले. खूप चांगले स्वप्न आणि आशा घेऊन आहे. पण कधी-कधी काही गोष्टींच्या जाणीव करून देतात माणसं, की आपण आउटसाइडर आहोत. अ, म्हणजे एखाद्या खेड्यातनं किंवा एखाद्या भागातनं आलेली पोरगी आहे आणि मग तिला सामावून न घेणं किंवा तिला ते इन्क्लूड न करणं, असे खूप वेळा अनुभव आले मला, की अरे आपण आउटसाइडर आहोत, हे दाखवून देतात पुढचे किंवा असं असतं ना, की एक मेंढरांचा कळप असतो, त्यामध्ये काळं मेंढरू असतं आणि ते किती गुटगुटीत छान सुंदर असलं, तरी ते आपल्यापेक्षा वेगळंच आहे, म्हणून त्याला बाहेर काढतात किंवा त्याला सांगतात, "ते तू बाहेरचा आहेस." असं झालंय बऱ्याच वेळा. म्हणजे नाव नाही घेणार मी, अ, दुखवण्याची भावना नाही. पण एक किस्सा असा आहे, की आम्ही एका चित्रपटाच्या मीटिंगसाठी मी गेले होते आणि मीटिंग सुरू झाली वगैरे. तर पहिल्यांदा आम्ही असे बसलोत सगळे. मीटिंग सुरू झाली आणि अचानक एक व्यक्ती येते आणि ती म्हणते, "तुम्ही त्या सर्कलमधनं जरा बाहेर बसा." म्हणजे माझी चेअर थोडी बाहेर काढली त्यांनी. म्हणजे मी बाहेर होते आणि एक सर्कल परत एकदा तयार झालं. मग त्यांचं असं वाटत होतं, की ते फक्त त्यांच्यासाठी किंवा त्यांची मीटिंग सुरू आहे आणि मला का बोलवलंय? त्यांची मीटिंग किंवा त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी बोलवलंय का? की खरंच मला त्या चित्रपटात किंवा त्या ह्याच्यामध्ये काम देणार आहेत आणि अशी-अशी भूमिका आहे, त्या भूमिकेबद्दल मला सांगायला बोलवलंय का? तर तेव्हा ते एक मनाला खूप गोष्ट लागली, की अरे असं का? आपण सगळेच एका थोडी चेअर इकडे-तिकडे सारून-सारून आपण एक चेअर घुसू शकतो तिथे, बसू शकतो तिथे. त्या त्या व्यक्तीला पण आपण आतमध्ये घेऊ शकतो. पण तिथं तिथे नाही केलं त्या त्या लोकांनी नाही केलं. आणि हे आउटसाइडर असल्याची गोष्ट खूप वेळा जाणवते. अशी एखादी मीटिंग असेल किंवा एखादं कॅरेक्टर असेल, एखाद्या फिल्ममधलं. आपण कितीही ताकदवर असू, एखादं चांगलं कॅरेक्टर परफॉर्म करायला, पण "अरे नको हे छोटंसं आहे, ते तिला देऊन जगू, चला." अशामुळे मी खूप कॅरेक्टर्स नाकारलेत, की नाही करायचं मला हे. त्याच्यासाठी मी नाहीच आहे, मी नाही नाही करणार ती गोष्ट. असंही खूप वेळा झालेलं आहे. पण मला असं वाटतं, की जरीही आउटसाइडर तुम्ही असला, तरी इफ यू हॅव अ टॅलेंट, जर तुमच्याकडं टॅलेंट आहे, तुमच्याकडं ते स्किल आहे, तर कितीही असं कुणाची ट्रीटमेंट मिळाली, तरी तिथं राहून बसायला पाहिजे, की एक दिवस असा होईल, की मे बी पुढची लाईन तयार झाली आहे त्यांनी आपल्याला बाहेर काढून. काही दिवसांनी आपण जिथं आहोत तिथं लाईन तयार होईल आणि तिथं ती मागे येतील आणि असं होणार, असं नक्की होणार. कारण चांगल्या कलाकृती ज्या घडतात, त्या अशाच गोष्टीतनं घडतात. पण आउटसाइडर म्हणून तर ट्रीटमेंट मला खूप वेळा मिळालेली आहे आणि खूप चांगल्या-चांगल्या माणसांकडून मिळालेली आहे आणि मी ती प्रेरणा म्हणूनच घेतली आहे माझ्या आयुष्यात. आता ज्या क्षेत्रात मी काम करते किंवा मी लावणी करते, याच्याशी रिलेटेड जेव्हा मी माणसांना भेटते किंवा काही ऐकते, तर खूप कीव येते अशा माणसांची. त्यांना असं वाटतं, "अरे ही लावणी करते, मग ही काही शिकलेली असेल का? हिचं शिक्षण तरी झालं असेल का? हिचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं असेल? ही तसलंच असेल" वगैरे अशी जे काही भाषा असते. तर अशा लोकांना मला सांगायचं आहे, की खरंच ज्यांना माहिती नाहीये,
की माझं शिक्षण काय आहे, माझी फॅमिली कशी आहे. तर पहिल्यांदा तर मी MBA पास आउट स्टुडंट आहे विथ अ डिस्टिंक्शन. प्रथम श्रेणीमध्ये आलेली मुलगी आहे. मी लेक्चरर होते 2 वर्ष, म्हणजे मी शिक्षिका पण राहिलेली आहे. माझी फॅमिलीमध्ये खूप शिकलेले नसले तरी शिक्षित माणसं म्हणेन मी, जे विचाराने खूप शिक्षित आहेत. त्यांना कळतं काय योग्य, काय अयोग्य. आणि महत्त्वाचं म्हणजे कलेतलं शिक्षण पण महत्त्वाचं असतं, जे तुम्ही एकलव्य होऊन सुद्धा घेऊ शकता. आणि ते एकलव्य बनायची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. तर ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्हाल नक्कीच. पण काही 15 सेकंद आणि 30 सेकंदचे रील्स बघून काही यूथ असेल किंवा काही उलटबाज असतील म्हणेन किंवा काहींना नाही ते शिक्षणामध्ये खूप पुढे गेलेत, पण शिक्षित नाहीत. असे काही अशिक्षित असतील त्यांना मला सांगायचं की हे माझं बॅकग्राऊंड आहे. तर तुम्ही येऊन ते चेक करा, बघा आणि नंतर मग तुम्हाला काय कमेंटमध्ये द्यायचं आहे किंवा सांगायचं आहे तुम्हाला असं, तर तिथं मग तुम्ही बोलावं. पहिल्यांदा बघा. मी खूप वेळा महाराष्ट्रभर दौरे करत असते, सगळ्यांना माहीत आहे. मी वेगवेगळे शोज असतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट असते, तिथे परफॉर्मन्स करत असते आणि चांगले अनुभव आहेत मला. तसेच काही आत्ताचे काही गोष्टी आहेत, की त्या थोड्या खटकत आहेत, की बाहेर समाजात जसं लोकच म्हणतात, की अश्लीलतेचा वावर आहे किंवा त्याची स्पर्धा सुरू आहे. कोण कुणाच्या नावावरती किती पब्लिक जमा करतंय वगैरे, पब्लिकची किती गर्दी होतीये, हे सगळं सुरू आहे. बघा पब्लिक येणं किंवा प्रेक्षक येणं, मी कधी पब्लिक म्हणतच नाही. पण हे जेव्हापासून अश्लीलतेचं किंवा हे काय जमाव वगैरे हे सुरू झाले, तेव्हापासून हे पब्लिक शब्द वापरणं किंवा गर्दी-बिर्दी असलं. पूर्वी असं नसायचं. पूर्वी मला असं वाटते, की प्रेक्षकांची उपस्थिती या कार्यक्रमाला एवढी-एवढी होती किंवा काय अशा हेडलाईन्स असायच्या. आता हेडलाईन्स पण बदलल्यात सगळ्या. हे सगळं जे काय होतंय समाजात बाहेर, त्याला कारणीभूत प्रत्येकजण आहे असं वाटतं. मी म्हणत नाही तीच फक्त व्यक्ती आपणच आहे, समाजच आहे. नाही, प्रत्येकजण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. बिकॉज वी आर कनेक्टेड. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर हे जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा मला अनुभवायला मिळतं. पण मला एक असं वाटतं, की मी त्या स्पर्धेचा भाग नव्हते आणि कधीही राहणार नाही. कारण माझं कसं आहे, की मला गर्दीपेक्षा दर्दी असलेले कधी आवडतात. माझ्या कार्यक्रमाला किंवा मी जिथं असेन कार्यक्रमात आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. कधीही कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागलं नाही. कधी कार्यक्रम कॅन्सल झाला नाही. माझ्या कार्यक्रमाला सगळ्यात जास्त उपस्थिती महिलांची असते. माझ्या कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही तरुणाने कुठल्याही अश्लीलता असेल किंवा एक वंगाळपणा म्हणतो आपण, तो कधीही केलेला नाही. 2019 पर्यंत आत्तापर्यंत मी 2-2.5 हजारच्या वरती इव्हेंट केलेले आहेत मी. आणि मला असं वाटतं मी पहिलीच असेन असं इव्हेंट करणारी मुलगी, जी बाहेर एवढी फिरते, एवढे दौरे करते. कधी-कधी या दौऱ्यांमुळे मला विचारतात, कधी सीरियल आले ते विचारतात, "तुमचे दौरे खूप असतात हो, तुम्हाला करता येणार नाही. हे मान्य असेल तर तुम्हाला हे करावं लागतं." असंही विचारणं येते कधी-कधी. सो एवढे दौरे केलेले आहेत मी आणि मी खूप सारे प्रेक्षकांचं जेवढं प्रेम मला मिळालेलं आहे, ते मी आता जेव्हा जातीये बाहेर, तेव्हा कुठे-कुठे तरी 19-20 ते चेंज झालेलं दिसतं. कधी-कधी असं वाटतं, की अरे ह्या प्रेक्षकांमधून जे आपल्याला रिस्पॉन्स जसा यायला पाहिजे, ज्या टाळ्यांचा आवाज ज्या हर्ट्सपर्यंत जातो, तिथं ओरडण्याचा आवाज यायला लागलाय का आता? असा प्रश्न निर्माण होतो. की जे तुमचं कौतुक ज्या प्रकारे केलं जातं, ज्या कौतुकामध्ये तुमच्याबद्दलचा अतिनात आदरभाव असतो. "अरे तुम्ही किती सुंदर नाचलात." "अरे काय नाचली ती माहिती आहे का तुला?" ह्याच्यामधला जो फरक आहे, तो फरक मेंटेन करणं, तो फरक तसाच ठेवणं, हे आजकाल खूप अवघड झालंय पण. किंवा मला असंही वाटतं, की लोंढा म्हणतो ना, आजकाल ट्रेंडिंग हा शब्द खूप झालाय. ट्रेंड. ट्रेंड म्हणजे काय, की एका गोष्टीमागं जाणं. तुम्हाला आवडलं एखादी गोष्ट तर जावा मागे, चांगली गोष्ट आहे, तो ट्रेंड. पण एखादी कुठलीही गोष्ट वाटते म्हणून त्याच्यामागं लोंढाच्या लोंढा जातोय, हे काही पटत नाही लवकर. मग त्या लोंढ्यामध्ये काय नुकसान होतंय, कुणाची चेंगराचेंगरी होते, कुणाच्यात नरड्यावर पाय देऊन जाताय तुम्ही, कोण मरतंय त्याच्यात, कुणाच्या पोटावर पाय देताय, हे काही कळत नाही कोणाला. मग हे थांबवण्यासाठी म्हणेन मी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. प्रत्येकाने प्रयत्न करावेत. त्याच्यामुळे परत एकदा तो दर्दी प्रेक्षक आपल्याला मिळेल, तो टाळ्या वाजवणारा प्रेक्षक मिळेल आणि तुमची कला नक्की कशी आहे याच्याबद्दल जाणकार असणारा प्रेक्षक तुम्हाला परत एकदा तयार करता येईल आणि माझं काम तेच सुरू आहे. पण अशा
व्यक्तींना किंवा अशा मुली असतील की ज्यांना आता नवीन याच्यामध्ये पदार्पण करत असतील, तर त्यांना एकच वाक्यात मला सांगायची इच्छा अशी असेल, कलेवरती आयुष्य जगायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपाशी पोटातनं जेवढी ऊर्जा बाहेर पडते तेवढी भरलेल्या पोटातून पडत नाही. आणि त्याच्यासाठी कष्ट कलेवरती करावं लागतं. नाही तुमच्या कपड्यांवरती, नाही ते अश्लील चाळ्यांवरती, नाही तुमचा जो रंगमंचावरती प्रेझेन्स आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीही कराल तिथे, तर त्याच्यावरती नका करू. तुमचे कष्ट तुमच्या कलेवरती करा. मी जशी म्हणले की मला टॉमबॉईश लहानपणापासून किंवा अशी टेरर म्हणा किंवा भांडखोर किंवा अशी म्हणजे माझी इमेज काइंड ऑफ तशी होतीच. पण जेव्हा मी डान्स वगैरे करायला लागले ना, तर तेव्हाचा एक किस्सा मला सांगायला आवडेल, की तो मजेशीर आहे. मी आय थिंक काहीतरी 10th-11thला वगैरे असेन आणि त्यावेळेस मी कॉम्पिटिशनला गेले होते, स्पर्धेला गेले होते आणि कुठल्या साईडला आय थिंक इस्लामपूरच्या साईडला स्पर्धा होती आठवलं. तर तिथे मी गेले आणि तिथून पुढे गेलं की जुनुनी म्हणून गाव आहे, जुनुनी आठवलं. तर तिथे काय दरवर्षी ना नवरात्रीला तिथे स्पर्धा व्हायच्या आणि छान बक्षीस असायचं वगैरे आणि मी दरवेळेस प्राईज वगैरे घ्यायचे आणि यावेळेस मी गेले आणि मी त्या दिवशी माझा 1, 2, 3 परफॉर्मन्स होता आणि मला तो फार आवडायचा आणि ते केलं, अटायर वगैरे केलं, सगळं झालं आणि मी असं पायात हे आपलं पैंजण असतं, छुमछुम वाजतं वगैरे असं ते असं वेअर केलं आणि मी अशी पुढे गेले. म्हणजे मी असं पाया पडणारच पहिल्या पायरीला आणि वरती जाणार, तोपर्यंत मागून आवाज आला, "ए छम्मक छल्लो." मी 11वीत होते. मला आठवतंय आणि मी जसं ते पाया पडले, जसे पाया पडायला गेले, तेव्हा असं वाटलं रंगदेवतेकडे जाऊ, नटराजाकडे जाऊ, की तो मागून मला खेचतो त्याच्याकडे जाऊ. कारण उत्साह वेगळाच होता की जाऊन मला परफॉर्म करायचा आहे आणि मला अपेक्षित नव्हतं की मागून कोणी असं बोलेल. बट आय टर्न इट. मी हात तिथं थांबवला, पाया पडायला घेतलेला, असं फिरले, तिथं गेले. पब्लिकच्या ह्याच्यामध्ये गेले. म्हटलं कोण बोललं? आता अशा वेळेस कोण लगेच रिॲक्ट होत नाही. आम्ही बोललो, आम्ही बोललो, आम्ही बोललो असं कोण म्हणत नाही. कोण नाही बोललो, कोण नाही बोललं असंच सगळं होतं. म्हटलं कोण बोललं? पहिल्यांदा सांगायचं. आता तेव्हा मी 11वीत होते. आता तरी म्हणजे असं फेम बीम असल्यावर तुम्हाला एक असं येतं ना, की आपल्याला बॅकिंग आहे वगैरे. तर तेव्हा पण असं काय हे नव्हतं. गेले, कोण बोललं असं 15 मिनिटं झालं वगैरे असं. पण तो कोण बोलायला तयारच नव्हतं. मग जे समोर होतं त्या सगळ्यांच्या कानसुलात वाजायला सुरुवात केली. जे समोर होतं ते. मग एकाने बोललो, आम्ही नाही बोललो, हा बोलला. मग तो सापडला. मग त्याला वडला, त्याला धरला. मला छम्मक छल्लो म्हणजे काय? काय कळतं तुला छम्मक छल्लो वगैरे वगैरे? मला माझं पैंजण वाजते तर तुला छम्मक छल्लो वाटलं का? म्हणजे मी बघा, मला माहीत पण नाही, मलाही माहीत नाही छम्मक छल्लोचा अर्थ काय. मला असं वाटलं माझं ते छमछम वाजतं म्हणून तसं म्हणतात की काय, असं मला वाटलं. पण मला एवढं वाटलं होतं ते बॅड वर्ड आहे. तो काहीतरी चुकीचा शब्द आहे तो आपल्याला कसा काय घेतला याचा अधिकारच काय मला छम्मक छल्लो म्हणायचा. मी परफॉर्मन्सला जाते, मी इथं स्पर्धेसाठी आली, मला ती ट्रॉफी जिंकायची एवढंच माझ्या डोक्यात आहे आणि हा कोण आलाय माझ्या मार्गामध्ये असा आडवा येणारा. एवढं माझ्या डोक्यात होतं. मी गेले, त्याला पकडला, त्याला हाणला, जेवढी ताकद होती तेवढ्याने हाणला, की त्याच्या लक्षात राहावं, की परत कुठल्याही मुलीला असं बोलायचं नाही. तेव्हाची मी तशी आणि आत्तासुद्धा काही स्पॅम कॉल म्हणेन मी अशा कॉल्सना, काही कॉल्स येतात. हा बोलतोय, तो बोलतोय, काही प्रोडक्शन हाऊसमधून असतात. सगळ्यांना ते काय कास्टिंग काउच वगैरे ते म्हणतात वगैरे हा जो काही प्रकार आहे ते. असा कॉल आल्यावर साताऱ्याच्या शिव्या कशा असतात ना त्या फाड-फाड, फडफड, फडफड बाहेर येतात. एकाने तर चुकून मला बोलला होता, "ओ मॅडम" आणि मला बोलायला काही वाटत नाही. "तुमची डेट मिळेल का?" मला डेट मिळेल का? मला भेटायचं आहे. म्हणलं, "या आमच्या घरी." आणि मी असंच आहे, "या आमच्या घरी या भेटा, नो प्रॉब्लेम, मी सांगेन तुम्हाला वेळ वगैरे" असं सगळं. 2019ला मी अप्सरा आली जिंकल्याचा किस्सा आहे हा. मला असा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर मला कळालं नाही पहिल्यांदा डेट आणि मी फार नॉर्मल होते, डेट पाहिजे का वगैरे असं. मग त्याने म्हटलं, "अहो तुम्हाला भेटायचं आहे वगैरे." मग म्हटलं, "हां, मग माझ्या घरी या." "नाही, नाही, तुम्ही फक्त तुम्हाला एकट्यालाच भेटायचं आहे." म्हणलं, "मला एकट्याला कशाला भेटायचं तुला?"
तर नाही मग भेटतात की मग त्यांचं म्हणणं कसं भेटतात की मराठी हिरोईन्स काय भेटत नाहीत का? मग ह्या ह्या हिरोईनचं नाव घेतलं, त्या हिरोईनचं नाव घेतलं आणि मग तो किस्सा असा होता की म्हटलं ठीक आहे म्हणलं भेटते. कुठे आहेस म्हटलं तू? तर तो सोलापूर साईडचा मुलगा आहे. नाव नाही घेणार त्याचं. नंतर त्याचा कॉल पण आला मला की आमचं चुकलं म्हणून. त्याला म्हटलं तू तिथंच थांब. तुझी कशी फाडायची तिथे येऊन मी सांगते म्हटलं. ते मी तिथून तुला व्यवस्थित सांगते. मग माझी डेट कशी असते तुला कळेल म्हटलं आणि मग आय जस्ट गो. त्याला बरोबर सांगितलं काय असतं वगैरे आणि आत्ता रिसेंटली परवाच मला एका चांगल्या माणसाचा फोन आला आणि तो म्हटला की आमच्याबरोबर हे टिंब असे आहेत त्यांना बोलायचं आहे. मग त्यांनी दिलं, "हां, नमस्कार मॅडम ओळखलं का?" अहो म्हणलं फाडणाऱ्याची मी कधी विसरत नाही म्हणलं. नक्की चांगली ओळख असते म्हणलं मला. "हो, हो, 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 हो. छान चाललंय तुमचं वगैरे." म्हणलं, "हां, थँक म्हणलं, "द्या त्यांना तिकडे." सो मी अशी आहे. मला नाही काही खपत तर नाही काही खपत. मला खूप वेगवेगळ्या भूमिकांसाठी विचारणं होते. म्हणजे भूमिका कुठलीही असो ती चांगलीच असते. पण माझ्याकडे जे येणाऱ्या असतात त्या जास्त करून बोल्ड असतात, की एखादी बोल्ड भूमिका आहे. पहिल्यांदा तर बोल्ड ह्या शब्दाचा अर्थ मी वेगळा घेते. लोकांना बोल्ड म्हणजे छोटे कपडे घातले किंवा जरा रिव्हीलिंग गोष्टी असतील तर त्या बोल्ड वाटतात. सो माझं थिंकिंग थोडं वेगळं आहे त्या बाबतीतलं. बोल्ड म्हणजे जो तुमचा करेज आहे, जी तुमची हिंमत आहे कुठलीही गोष्ट परफॉर्म करताना किंवा ती गोष्ट साकारताना, तर तो बोल्डनेस असावा तुमच्यामध्ये. पण काही वेब सीरीज येतात. तर त्याच्यामध्ये सीरीज आहे म्हटलं शिव्या वगैरे ज्या मी रानबाजारमध्ये काही डायलॉग्समध्ये आहेत. पण ते कथानकाची गरज आहे आणि ती दिली पाहिजे. कारण ते कथानक ते सांगतं, ती भूमिका ते सांगते. पण हे जेव्हा आमच्या घरातले माझे आई-बाबा, आजी हे जेव्हा बघतात, तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी म्हणजे मला आतमधून एक क्युरिओसिटी असते, की यार आता हे घरी बघितल्यावरती काय होईल? त्यांची रिएक्शन काय असेल? तर माझ्या घरचे मजा घेतात. माझी आई, बाबा, माझी आजी, मामा सगळे खूप मजा घेतात. म्हणजे एक किस्सा सांगेन मी पटकन त्याचा, की आमच्या घरात एखादं फॅमिली फंक्शन असेल आणि सगळे एकत्र आलेत, तर त्यात मुद्दामून मला सांगतात, "चल तो डायलॉग म्हणून दाखव आता. तू तुझ्या काकाच्या कानातला तो डायलॉग आहे ना, तो आता परफॉर्म करून दाखव." ही अशी मजा घेतात आमच्या घरातले. म्हणजे अ, किती सपोर्टिव्ह आहे ही गोष्ट आपल्यासाठी मला वाटतं. त्यामुळे त्या बोल्ड कॅरेक्टर किंवा बोल्डनेस विषयी माझं दृष्टिकोनच बदलला आहे. आणि म्हणजे तो एखाद्या आता रानबाजार मी परफॉर्म केले त्याच्यामध्ये बोल्डनेस असं होतं, की त्या शिव्या देणं, त्या समोरच्याला पटकन लागल्या पाहिजेत किंवा अभिजित मानसेसारखा डिरेक्टर आपल्याला डिरेक्ट करतोय आणि त्याच ॲक्शन सीनमध्ये चालता-चालता येते ती आणि चालता-चालता आपल्याच डिरेक्टरला शिवी घालायची आहे. अरे बापरे! हे कळतं तेव्हा आपल्याला जरासं नर्व्हस होतं, पण तो बोल्डनेस आतमध्ये असेल तर तो सीन एक नंबर येतो. म्हणजे तो सीन चोपला जातो आणि माझ्याकडून मी तर तेच म्हणते, की असं काय आलं तर मी चोपते, की मला भारीच करायचं आहे. किंवा अशी गाणी येतात, काही सॉन्ग्स आहेत माझे, की त्याच्यामध्ये काही माझं सेल्फी काढा असं सॉन्ग आहे. त्याच्यामध्ये मी पाण्यातून असं भिजते वर येते. माझी एक मंदाकिनीसारखी साडी आहे आणि त्याच्यामध्ये माझं ब्लाऊज नाही आहे, फक्त साडी वेअर केली आहे पूर्वीच्या फिल्मच्या प्रमाणे. तर माझी आजी ती इतक्या गमतीदार घेते, जे पहिल्यांदा गाणं लागलं आणि आम्ही घरातले सगळे असे बसले. मी म्हटलं आता तो सीन येणार, मी ते पाण्यातनं बाहेर येणार, मग तो हिरो येणार आहे, तो मला पकडणार आहे असं, हात फिरवणार आहे वगैरे असं. तर माझं लक्ष होतं की काय काय रिॲक्शन येतंय? आणि आमची आजी पटकन काय बोलली माहिती आहे का? "अय्यो माधव, केवढी पाण्यातनं बाहेर येते, थंडी वाजत असेल ना गं तुला?" आणि नंतर माझी आई आज हळूच येऊन मला म्हणते, "अगं तू त्या सीनमध्ये तू फक्त साडी घातली होतीस आणि ब्लाऊज वेअर केलं नव्हतास ना, तर तिला तिला ती गोष्ट सांगता नाही आली. म्हणून ती अशी म्हटली, की माधुरीला खूप थंडी वाजते त्या सीनमध्ये." म्हणजे ही ही असे घेतात. मला असं कधी म्हणत नाहीत माझ्या घरची, "अरे असं फोटोशूट केलं, एवढा छोटा ड्रेस का घातलायस तू? मग ह्या सीनमध्ये तू असंच परफॉर्मन्स केलं आणि ह्याच्यामध्ये तू शिवीस का घातली आहेस?" किंवा हे सगळं जे आहे, आय एम व्हेरी ब्लेस की माझ्या घरच्यांना एवढं शिक्षण नाही आहे, कोणी एवढं शिकलेलं नाही आहे. पण त्यांची विचारधारा एवढी शिक्षित आहे, की ते समजू शकतात, की हे काम आहे. हे तिचं काम आहे आणि ते काम ती परफॉर्म करते तिथे. त्यामुळे मला अशी भीती नाही वाटत कुठल्या गोष्टीची. उद्या कुठलाही सीन आला, मला उद्या हॉलिवूडमध्ये जायला मिळालं आणि तिथे एखादा सीन असेल, एखादा इंग्लिश मूव्ही असेल आणि त्याच्यामध्ये मला परफॉर्मन्स करताना एखादा सीन असा आलाय, इंटिमेसीचा सीन आलाय मला आणि ते इंटिमेट करायचं आहे. पण मला ते तेवढ्याच बोल्डनेसनी करायचं आहे. तर तोही सीन मी चोपणारच.
तिथेही असं वाटलं पाहिजे की माधुरीने हेही जे केले ते एकच नंबर गेले, कुठं कॉम्प्रोमाइज नाही केलं कुठल्याही गोष्टीमध्ये. किंवा माझ्या भूमिकेला कुठंतरी मला दाबायचं आहे, अरे हे नको रे, हे चांगलं नाही वाटणार, लोक काय म्हणतील म्हणून हे मी नाही करणार. नाही, जे कथानक जर स्ट्रॉंग असेल, कथानकाची गरज असेल, भूमिकेची गरज असेल, तर ते मी चोपणार. आणि अशीच आहे मी. माझ्या आयुष्यामध्ये भगवंतानी कधी अशा अडचणी नाही आणल्या की ज्याच्यावर मी ओव्हरकम करू शकत नाही, त्याला मात देऊ शकत नाही. फक्त एकच गोष्टची खंत आहे, परमेश्वराला विचारणार जाऊन की हे का केलंस म्हणून. ही गोष्ट आहे 2024 मध्ये 1 ऑक्टोबरला घडलेली गोष्ट, की मी माझ्या आईवडिलांचंच नाव घेतलं मगापासून. मी माझ्या भावाचं नाव मुद्दाम अवॉइड करत होते, कारण तो सगळ्यात जास्त जवळचा व्यक्ती माझ्या. आपण म्हणतो ना आपल्या आयुष्यात आपण स्पेशल बनतो, आपण स्पेशल बनत नाही. आपल्याला स्पेशल कोणीतरी बनवतं, तेव्हा आपण स्पेशल बनतो. मी माझ्या लाईफमध्ये राणीसारखी आहे, आणि ही मला राणी बनवणारा कोणीतरी राजाच असतो असं नाही आहे. माझा भाऊ, माझा लहान भाऊ, जो याच वर्षी म्हणजे 1 ऑक्टोबरला आम्हाला सोडून गेला. माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान. त्याचं नाव माझ्या इकडे आहे आणि माझं नाव त्याच्या दंडावरती. हे आम्ही लहानपणीच काढलेलं होतं. आणि तो माझ्यापेक्षा भयंकर डान्सिंगसाठी वेडा. म्हणजे मला परमिशन मिळाली घरात डान्स करण्याची, पण मी त्याला परमिशन नव्हती दिली डान्स करण्याची, कारण मला असं वाटत होतं की त्याने पहिले शिकावं, जसं मी शिकले. त्यामुळे परमिशन पण दिली नव्हती त्याला. पण त्याचं जे जुनून होतं ना डान्सबद्दलचं किंवा लोककलेबद्दलचं, ते खूप चांगलं होतं. पण अचानक ॲक्सिडेंटली तो सोडून गेला. आणि दुःखाची गोष्ट ही होती की मी माझ्या फिल्मचं पोस्टर शूट करते आहे, त्याच दिवशी मला असा कॉल येतो की अक्षू नाही आहे म्हणून. म्हणजे असं वाटत होतं की बरं ते काम सोडून पण नाही पळाले मी, ते सगळं कंप्लीट झाल्यावरती वगैरे सगळं गेले. पण असं वाटतं की यार ती व्यक्ती पाहिजे लाईफमध्ये, पैसा पाहिजे तेवढा आपण कमवू, करिअरच्या टॉप शिखरावरती जाऊ, आजूबाजूला आपल्या लाखोंची गर्दी असते, सगळं असतं, पण आपल्याला जी व्यक्ती पाहिजे तीच नसते. आणि ही खूप मोठी दरी आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये उतरता येत नाही, नाही ती दरी आपल्याला भरता येते. सो खूप आठवण येते भावाची. आणि त्याचा एक इंटरव्ह्यू आहे, एकच इंटरव्ह्यू आहे त्याचा. त्याच्यामध्ये तो म्हणाला होता की मला दीदीला खूप मोठं झालेलं बघायचं आहे, खूप मोठी ॲक्ट्रेस झालेलं बघायचं आहे. आणि कुठेतरी असं म्हणतो ना आपण की आपल्या करिअरमध्ये आपल्या व्यक्तींच्या इच्छा, आकांक्षा, सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. तर मला असं वाटतं की येस, माझ्या भावाची ती इच्छा पहिल्यापासूनच होती आणि ती राहणार, आणि ती आयुष्यात नक्की कंप्लीट करणार मी, पूर्ण नक्की करणार त्याची इच्छा. लहानपणापासून ज्या वातावरणात मी राहिले, तर मी सांगायला मला काही लाज वाटत नाही, कारण माझं लहानपण जे आहे ते स्लम एरियामध्ये गेलं. माझी शाळा ही म्युन्सिपाल्टीची शाळा होती, आणि स्लम एरियामध्ये आमचं घर होतं, एक पत्र्याचं शेड होतं, मी जसं मला सांगितलं. मग त्याच्यानंतर जरा कॉलेज विजिटला गेल्यानंतर, पुढे गेल्यानंतर माझ्या घरच्यांना पण असं वाटलं की थोडं बाहेर पडावं, बाहेर चांगल्या ठिकाणी वगैरे. हे चांगलं ठिकाण वाईट ठिकाण असं काही नसतं खरं तर. मी तुम्हाला सांगते, कमळ जे असतं ना ते चिखलातच उगवतं, महत्त्वाचं म्हणजे. त्यामध्ये असं काही नाही, काही झोपडपट्टीतली माणसं म्हणजे काही फारच घाण आणि हे ते नसतात, असे काही नसतात. आणि मोठ्या सोसायटी आणि अपार्टमेंटमधली राहणारी माणसं खूपच उच्च शिक्षित आणि उच्च विचारांचे वगैरे असं काही नसतात. अशा मोठ्या बिल्डिंग्समध्ये पण मी तुच्छ विचारांची माणसं बघितली आहेत, आणि अशा झोपडीत राहणारे व्यक्ती जे आहेत ती आपल्या आयुष्याबद्दल जो दृष्टिकोन आहे तो इतका चांगला ठेवणारी बघितलेत. पण ह्या सगळ्यांमध्ये मला पण असं कुठेतरी वाटत होतं एक शांतता असावी, किंवा एक प्लेस असावी की जिथं हक्काचं आपलं, उद्या कुणीही आपलं घर उठवेल ही भीती नसावी. किंवा भाड्याच्या घरात राहताना अरे महिना भरलाय, भाडेकरू म्हणून आपल्याला फोन येतो त्या मालकाचा की अहो एवढं भाडं भरा, आणि कधी कधी आपल्याकडे पैसे नसणार, मग तो आपल्याला म्हणेल नाही नाही मग घर खाली करा, किंवा काही प्रॉब्लेम झाला की घर खाली करा. हे खूप सहन केलं.
पण आता खूप चांगली गोष्ट म्हणजे मी माझं स्वतःचं घर घेतलं. तेही पहिलं मला घर घ्यायचं होतं माझ्या जन्मभूमीमध्ये साताऱ्यात. आणि मी माझं स्वतःचं घर घेतलं साताऱ्यात. ड्युप्लेक्स आहे. अ, छान मस्त हॉल आहे, किचन आहे, बेडरूम आहे, एक मास्टर बेडरूम आहे, एक छान हॉल आहे. हे सगळं त्यावेळेस नव्हतं एक खोली असताना. पण येस आता चांगलं वाटतं तिथं पण. असं नाही की पूर्वीच्यामध्ये वाईट वाटत होतं, असं काही नाही. पण एक वेगळी आयुष्याची एक प्रगतीचं पाऊल टाकलं असं म्हणता येईल मला. मराठी चित्रपटात किंवा मराठी चित्रपटसृष्टीत मी आज काम करते. पण मला खंत आहे एका गोष्टीची. कारण आता तुमच्यासमोर मी बसली आहे, तुमच्याशी गप्पा मारते, तुम्हाला माझ्याविषयी काहीतरी सांगते आहे. त्याच्यामध्ये ही खल पण आहे, की जिथं मग आपण पोचायला पाहिजे, तिथं आपण का पोचत नाही आहे? कारण ही जी काही सृष्टी आहे, याच्यामध्ये एक मराठी चित्रपटसृष्टी आहे ही आणि याच्यामध्ये खूप सगळे वेगळे-वेगळे टॅलेंट आहेत. आणि ह्या टॅलेंटमध्ये काही अव्वल दर्जाचे पण टॅलेंट आहेत. मग ते का पुढं जात नाही आहेत? मला स्वतःविषयी पण असं वाटतं, की हां, मी डान्स तर उत्तम करते, मी अभिनयही उत्तम करते आणि मी मी स्वतः असं म्हणते उत्तम करते म्हणूनच असं नाही. सीरियल्समधून लोकांना कळालं. देव माणूसमधली चंदा साकारल्यानंतर लोकांना अजूनही मी खेडोपाड्यात गेले, की आजी, आजोबा वगैरे किंवा डॉक्टर्स ते म्हणतात, "अरे, तुम्ही खूप छान केलं. तुमचं कॅरेक्टर खूप सुंदर आहे. तुम्ही भारी केलं." रानबजारमधली प्रेरणा साने पाटील मी साकारताना मला खूप भारी वाटलं. मी अजूनही अभिजित पानसेंची खूप आभारी आहे, की त्यांनी मला शोधून काढलं. तोही किस्सा मी नक्की सांगेन. त्यातनं त्यांनी मला शोधून काढलं आणि तिथं तो चान्स दिला. पण त्याच्यानंतर पुढे काय झालं? पुढे काहीच नाही झालं. पुढे परत एकदा तुम्हाला झगडायचं आहे. परत एकदा तुम्हाला तो स्ट्रगल करायचाच आहे. कशासाठी? एक चांगली व्यक्तिरेखा मिळावी, एक चांगली भूमिका मिळावी त्याच्यासाठी. बरं त्या गोष्टीसाठी आपल्यामध्ये ज्या गोष्टी कमी आहेत, त्याचा अभ्यास केला तर असं वाटतं, की अरे नाही आपण उत्तम नृत्य करतो, आपण उत्तम अभिनय करतो. बरं, असंही नाही की खूप सुंदर दिसतो, पण बऱ्यापैकी तर छान दिसतो, की 10 मधल्या 5 जणांना आपण आवडतो म्हटल्यावर बरे दिसतो आपण. आणि आजकाल हिरोईन मटेरियल किंवा हिरोईन ओरिएंटेड कंटेंट वगैरे येत नाही. स्टोरी कंटेंट येतो. मग हे सगळं असताना मग का कोणी धाडस करत नाही? रानबजारनंतर असं मला वाटलं पण होतं, की रानबजारमधलं जी भूमिका आहे ती झाल्यानंतर खूप चांगल्या भूमिका येतील माझ्याकडे. पण तसं काहीच झालं नाही. म्हणजे मला ते सरप्रायझिंग होतं. मी वाट बघत होते कारण रानबजार ही देवमाणूस माझी सुरू असतानाच शूट झालेली आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं होतं आणि लॉकडाऊन झाल्यानंतर ते मध्ये थांबलं आणि मी वाट बघत होते कधी एकदा ते रिलीज होते. रिलीज झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट कसं होतं आणि मग मला प्रूफ करावं लागणार नाही, की मी एक चांगली अभिनेत्री आहे का नाही म्हणून. पण त्याच्यानंतर प्रूफही झालं. खूप सगळ्या लोकांनी कौतुक केलं. इव्हन खूप साऱ्या बातम्या लागल्या, की माधुरी पवारनी सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट अभिनय केला. छोटी भूमिका असून सुद्धा तिने तिच्या अभिनयाचा झेंडा काढला वगैरे असे सगळे यायला लागले बातम्या वगैरे सगळे. मी भेटले. सक्सेस पार्टीमध्ये काही नवीन माणसं आली होती. दिग्गज होते. ते येऊन मला भेटले. "छान केलंयस काम" वगैरे सगळं झालं. मग त्याच्यानंतर एक कलाकार म्हणून एक भूक असते, एक आशा असते. ती नेहमी राहते. आणि असं वाटलं होतं, की त्याच्यानंतर अशा प्रकारच्या तरी काहीतरी भूमिका येतील आणि आपण करू आणि तेवढ्याच ताकदीनं करू. पण असं काहीच घडलं नाही. सो अगेन स्टार्टिंग फ्रॉम झिरो. परत एकदा स्टार्ट शून्यापासून. ठीक आहे, आपल्याला त्या गोष्टीची सवयच आहे म्हणा, त्यामुळे परत एकदा स्टार्ट केलं आणि परत एकदा काही चित्रपट आले समोर. पण ते असे होते की मग ह्या चित्रपटामध्ये हे एक गाणं आहे, तर तुम्ही कराल का? ह्या चित्रपटामध्ये एक आयटम सॉन्ग आहे, तुम्ही कराल का? ह्या चित्रपटामध्ये एक लावणी आहे, तुम्ही कराल का? काही काळानंतर मला त्या गोष्टीचं असं आळस यायला लागला, की एकच गोष्ट का करू मी? मला नाही करायची एकच गोष्ट. कारण मी फक्त त्या गोष्टीसाठी बनलेली नाहीये आणि हे जर मी प्रूफ केलं असेल, तर का कळत नाही पुढच्या माणसांना? अ, कसं दाखवू मी त्यांना? कसं सांगू मी त्यांना, की प्लीज तुम्ही असं करू नका म्हणून. तुम्ही काहीतरी वेगळं करा. पण मला असं वाटतं, की ते म्हणतात ना, कला शापित आहे.
त्याचं एक उदाहरण आहे की तुम्हाला ते झगडावंच लागतं. आणि एक कलाकार म्हणून म्हणाल तर माझ्यातली कला तर मी सादर करतच राहणार आहे नेहमी. पण ह्या कलेला कुठेतरी एक पीक पॉइंट असतो की त्याला आपण न्याय देतो असं म्हणतो की ह्या गोष्टीसाठी हिनं न्याय दिला. असे एकतरी गोष्ट मला करायची की असं म्हणतात ना, मी एक इंटरव्ह्यू ऐकला होता शाहरुख खान यांचा, की त्यांना असं वाटतं की ते शेवटचे सुपरस्टार आहेत असं. मला स्वतःला असं आणि मी इन्स्पायर झाले त्या विचारावरून, की एका साईडला असं वाटतं की अरे काय उगाचच अहंकारात बोलायची गोष्ट, पण नाही. द पॉझिटिव्ह थिंग की असं वाटलं पाहिजे आपल्याला, कारण तिथपर्यंत आपण तयार झालो पाहिजे, तेवढा कॉन्फिडन्स यायला पाहिजे, एवढा आत्मविश्वास व्हायला पाहिजे की आपल्यासारखा कलाकारच नाही कुठलाही याच्यामध्ये. तर मला असं कुठली कॅटेगरी नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये, पण जे काही मी करेन त्यात मला असं वाटलं पाहिजे आणि लोकांनाही असं वाटलं पाहिजे की हे माधुरीनंच केलं, ही माधुरीच करू शकते फक्त. इथपर्यंत गोष्टी करायच्यात. सो येस, हे माझं एम आहे. आणि मराठीतून सुरुवात केली आहे. शेवटचं स्ट्रोक म्हणतात हॉलिवूड. तिथपर्यंत नक्की जाणार आणि तिथे जाऊन सुद्धा आपला डंका चांगला वाजवायचा आहे. आणि तिथं पण असं वाटलं पाहिजे की यार मराठी बाणा आहे, मराठी पोरगी आहे, ती कुठलीही गोष्ट अशक्य नाही तिच्यासाठी आणि ते करणार. सो येस, दिस इज माय एम ॲक्च्युअली.